हरे कृष्णा. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या भक्तिशास्त्रीच्या पहिल्या क्लासमध्ये. तर एक मिनिट. ओके, एक 2 मिनिटं वाट पाहूया आपण बाकी भक्तांनी जॉईन करायची. माझ्या स्क्रीनला ऑन करायचा प्रयत्न करतो मोठ्या, ते होत नाहीये. ओके, तर 1 वाजलेला आहे. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आणि या कोर्समध्ये प्रामुख्यानं आपण भगवद्गीता, भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत आणि चौथं पुस्तक म्हणजे ईशोपनिषद, या 4 पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिला आज आपण भगवद्गीतेचा अध्याय चालू करायच्या आधी थोडी बॅकग्राऊंड समजून घेऊया की नक्की या भक्तिशास्त्री कोर्स काय आहे आणि त्याचं उद्देश काय आहे, श्रील प्रभुपादाची भावना काय हा कोर्स चालू करण्यामागं, या गोष्टी आपण थोडीशी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर मुळात तुझ्या सगळ्यांचं एका प्रकारे अभिनंदन करतो मी की तुम्ही भक्तिशास्त्र करायचं ठरवलं. तर इस्कॉन मध्ये आपण बघितलं तर साधारणपणे 10 लाख लोक इनिशिएटेड आहेत आतापर्यंत. टोटल इस्कॉन मध्ये सगळ्या गुरूंचे शिष्य आपण एकत्र केले तर दीक्षित भक्त 10 लाख आहेत. पण त्या 10 लाख दीक्षित भक्तांपैकी केवळ 15 ते 16 हजार भक्तांनी भक्तिशास्त्री कोर्स केलेला आहे. फारच मोजक्या लोकांनी हा भक्तिशास्त्री कोर्स इस्कॉन मध्ये केलेला आहे. आणि त्या कॅटेगरीमध्ये त्या त्या गटामध्ये तुम्ही आता सहभागी होणार आहात. त्या प्रकारे तुमचं अभिनंदन. एक प्रश्न असा येतो की हे कोर्सेस करायची गरज काय, ही पुस्तकं आणि परीक्षा देणं आणि या गोष्टी करायची गरज काय? कारण का आपण शिकलो इस्कॉनमध्ये की भक्ती ही सर्वोच्च आहे आणि हरे कृष्ण महामंत्र जो जपतो ते हरे कृष्ण महामंत्र जप करणं, नामस्मरण करणं हे सगळ्या भगवद्गीता प्रक्रियेचं उद्दिष्ट आहे किंवा आपल्या सगळ्या भक्ती प्रक्रियेचं उद्दिष्ट आहे. मग अभ्यास करायची गरज काय, हे ज्ञान जाणून घ्यायची गरज काय? आपल्याला ज्ञानी थोडीच व्हायचं, भक्त व्हायचं आहे, असा काही प्रश्न आपल्या इस्कॉनमधल्या भक्तांना पडू शकतो. तर मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की शास्त्र वाचन जे आहे हे आवश्यक का आहे. कृष्णराज कविराज गोस्वामी म्हणतात, सिद्धांत बलिया चित्ते नाकरे आलस, इहा होते कृष्ण लागी सुदृढ मानस. की आपण सिद्धांत समजून घेताना कधी आळस करता कामा नये. भक्तीच्या नावाखाली आपण सिद्धांताकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्यामुळं इहा होते कृष्ण लागी सुदृढ मानस. आपण जर सिद्धांत समजून घेतला तर कृष्ण भक्तीमध्ये जी दृढता लागती, जी सुदृढता लागती, ती सुदृढता आपल्याला प्राप्त होती. दुसरं उद्देश आहे, कारण का आपण पाहतो की बरेचदा नवीन नवीन लोक जोडली जातात इस्कॉनशी, भक्ती चालू करतात पहिल्या उत्साहानं, पहिला उत्साहाचे दिवस असतात. पण जसं जसं समस्या यायला लागतात, जसं जसं प्रॉब्लेम्स वाढायला लागतात, तसं तसं ती श्रद्धा टिकवून ठेवणं आणि त्यामध्ये पुढे जाणं अवघड होऊन जातं. मग व्यक्ती सिद्धांतामध्ये स्थित असेल, त्याचे सिद्धांत क्लिअर असेल,
फिलॉसॉफी पूर्ण क्लिअर असेल तर त्या फिलॉसॉफीच्या आधारावरती ज्या काही समस्या येत आहेत त्या समस्यांकडे तो त्या दृष्टीनं पाहून त्याच्यावर मात करू शकतो सहजगत्या, आणि भक्ती मार्गामध्ये किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये पुढे जाऊ शकतो, अग्रेसर होऊ शकतो. हा पहिला मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की शास्त्र वाचन आवश्यक का आहे. तर श्रील प्रभुपादांनी पाहिलं की त्यांचे सगळे शिष्य जे आहेत ते गीता वाटतायत, गीतेचा वितरण करतायत, पण स्वतः गीता वाचत नाहीयेत, स्वतः पुस्तकं वाचत नाहीयेत. पण आपल्या आपल्या शिष्यांना प्रेरणा देण्यासाठी, आपल्या शिष्यांना एनकरेज करण्यासाठी स्वतः श्रील प्रभुपादांनी ही भक्ती शास्त्राची सिस्टीम जी आहे ती इस्कॉनमध्ये चालू केली आहे, की ज्या निमित्तानं भक्तांचं वाचन होईल, त्याचा अभ्यास होईल, परीक्षा येतील आणि तो सिद्धांत जो आहे त्यांच्या डोक्यामध्ये पक्का बसेल. ह्याच्या मागचं प्रमुख कारण आहे. एक मिनिट. ओके, आता इस्कॉनची शास्त्रीय कमिटी आहे, त्या शास्त्रीय कमिटीचा प्रमुख उद्देश काय आहे? त्या शास्त्रीय कमिटीचा प्रमुख उद्देश आहे की प्रामुख्याने 4 गोष्टी या शास्त्र वाचनाद्वारे लोकांमध्ये आल्या पाहिजेत. कोणत्या 4 गोष्टी? तर सगळ्यात पहिला ज्ञान, नॉलेज. तर आता उदाहरणार्थ आपल्याला शास्त्रामध्ये जे बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टींचं प्रमुख ज्ञान असलं पाहिजे. साधारणपणे कुठले श्लोक कुठं आहेत, कुठं काय आहे ह्याचं ज्ञान असलं पाहिजे. उदाहरण आपण बघू एक, की उदाहरणाखातर एखादा केमिस्ट आहे, एखाद्या आपण मेडिकल शॉपमध्ये गेलो, आपल्याकडे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे आणि त्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन अत्यंत छोट्या अक्षर दिलेलं आहे, शॉप खूप मोठा आहे, तो केमिस्ट पाहतो ते प्रिस्क्रिप्शन काय दिले आणि पहिल्या पहिल्या एका क्षणात सांगतो की हे औषध आमच्याकडे नाहीये. आणि आपल्याला धक्का बसतो, अरे पहा तर एवढं मोठं तुझं दुकान आहे, जरा ते शोधून बघ हे औषध तुझ्याकडे असेल. नाहीये, नुसतं बघतो तो, हा नाही आमच्याकडं. का? कारण त्याला परफेक्टली माहिती आहे कुठल्या कप्प्यात काय काय औषध ठेवले आहेत ते डोक्यामध्ये आहेत. त्याला नावं पाठ नसतील पण साधारण कुठल्या कप्प्यात काय काय आहे आणि काय काय आपल्याकडे आहे आणि काय आपल्याकडे नाही आहे हे त्याला माहीत असतं. सो त्याचप्रमाणे आपल्याला याचं ज्ञान असणं आवश्यक आहे की बरेचदा एखादा श्लोक सांगितला तर कुठे आहे नक्की तो, कुठल्या अध्यायामध्ये आहे, तो गीतेमध्ये आहे का भागवतमध्ये आहे का चैतन्य चरितामृतमध्ये आहे का आणि कुठल्या पुस्तकात आहे. एवढं बेसिक ज्ञान तर आपलं असणं आवश्यक असतं. का बरेचदा आपण कोट करतो श्लोक पण तो कुठं असं आपल्याला माहित नसतं. एक भक्त लोकल ट्रेनमध्ये मुंबईचा प्रचार करत होता, गीता वाटत होता आणि काय सांगता, घ्या घ्या भगवद्गीता घ्या, भगवद्गीता घ्या. भगवद्गीतेत सांगितले संसार दावा नल्ली लोका तृणय कारुण्य घन घनत्वम. बरोबर, हा श्लोक तर गीतेमध्ये नाहीये. आता आपला गुरुअष्टकमधला श्लोक आहे, मंगल आरतीमधला श्लोक आहे हा. तर कधी कधी आपण बोलून जातो पण तो खरोखर गीतेमध्ये आहे का नाही आपल्याला माहित नसतं. दुसरं उदाहरण पाहू आपण एका गृहिणीचं. एका गृहिणी जे घर लावती, अनेक डबे असतात पण एक्झॅक्टली कुठल्या डब्यात कोणतं पीठ आहे, कुठल्या ठिकाणी कुठलं भांड ठेवले हे तिला एक्झॅक्टली माहित असतं. सो लाईट जरी गेले तरी अंधारामध्ये ती गृहिणी न बघता एक्झॅक्टली तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ एक्झॅक्टली काढू शकते. ते तांदूळ कुठे आहेत, गहू कुठे आहेत, डाळ कुठे आहे, साखर कुठे आहे, चहा कुठे आहे हे एक्झॅक्टली न बघता ती काढू शकते कारण तिला माहिती एक्झॅक्टली कुठे काय ठेवले. सो आपल्यालाही साधारणपणे ढोबळपणे अंदाज पाहिजे की अध्यायामध्ये काय काय बोललं गेलं आहे ही जाणीव असणं आवश्यक आहे. सो पहिलं ज्ञान, नॉलेज. दुसरं आहे पर्सनल ऍप्लिकेशन. ज्यावेळी आपल्या जीवनात समस्या येतात, श्रील प्रभुपाद म्हणतात आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या आपण शास्त्र चक्षून पाहायला शिकलं पाहिजे. 3 प्रकारचे डोळे असतात. पहिले असतात स्थूल चक्षु किंवा जड डोळे, जे आपले भौतिक डोळे आहेत, ज्यांना आपण पाहायचा प्रयत्न करतो. जे दिसतंय ते सत्य म्हणून स्वीकारतो, जे दिसत नाही ते असत्य म्हणून आपण स्वीकारतो. दुसऱ्या प्रकारचे डोळे जे आहेत त्याला म्हणतात शास्त्र चक्षु किंवा ज्ञान चक्षु. भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात 10व्या श्लोकामध्ये, उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढानान पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा. की हे जे
पुनर्जन्म की शरीर सोडणं की नवीन शरीर धारण करणं हे प्रकार आहेत, हे आता कसे पाहिले पाहिजे आपण? ज्ञान चक्षुद्वारे. थोडक्यात एखादी जीवनात घटना घडली तर शास्त्रामध्ये त्या घटने संदर्भात काय सांगितलेलं आहे? भगवद्गीता अशा घटनांसोबत काय बोलते? भगवान श्रीकृष्णाने काय कमेंट केले या संदर्भामध्ये? भागवतामध्ये कुठला प्रसंग आहे की असा प्रसंग घडला आणि ते कॅरेक्टर जे भागवतामधलं त्याने कसं डील केलं, कशा प्रकारे त्या घटनेबरोबर ते वागले, हे जर आपल्याला समजलं आणि त्या प्रकारे आपलं आपण वर्तन करायचा प्रयत्न केला तर त्या समस्येवर सहजगत्या आपण भक्तिमय मार्गाने मात करू शकतो. ती समस्या आपल्या भक्तिमय मार्गामध्ये, आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये गोंधळून टाकत नाही. ह्याला म्हणतात पर्सनल ऍप्लिकेशन. आणि तिसरं कारण आहे प्रीचिंग ऍप्लिकेशन. प्रचार जर करायचा असेल तर आपण आपल्या मनचं बोलून चालणार नाही. जे शास्त्रात दिले तेच बोलू शकतो. श्रील प्रभुपादांनी प्रचार केला. श्रील म्हणले माझी गुणवत्ता काय आहे? जगभर प्रचार केला श्रील प्रभुपादांनी. माझी गुणवत्ता एकच आहे की जे काही माझ्या गुरु महाराज मला सांगितलं आणि जे काही शास्त्रामध्ये आहे ते मी आहे असं प्रस्तुत केलं. सो प्रचारक असतो किंवा गुरु असतो, त्याची गुणवत्ता काय? त्याला कृष्ण तत्वविज्ञान तर माहित आहेच, पण एखाद्याने एखादा अपोजिंग आर्ग्युमेंट टाकला. आपण भक्तिरसामृत सिंधू हे पुस्तक घेऊ तेव्हा पाहूच आपण ही गोष्ट की भक्तिरसामृत सिंधूमध्ये 3 अधिकारी सांगितलेत: कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. कनिष्ठ अधिकारी कोण आहे? ज्याची श्रद्धा अत्यंत कोमल आहे. श्रद्धा बसली आहे भगवद्गीतेवरती, भक्ती मार्गावरती, हरे कृष्ण महामंत्रावरती, नामस्मरणावरती, इस्कॉनच्या भक्तांवर श्रद्धा बसली आहे, पण ती श्रद्धा अत्यंत कोमल आहे, एकदम कोमल श्रद्धा. कुठलाही दुसरा व्यक्ती येऊन सहजगत्या बुद्धीद्वारे, तर्काद्वारे अशा कोमल श्रद्धा असलेल्या व्यक्तीला पूर्णपणे त्याची श्रद्धा हलवू शकतो आणि त्याला भक्ती मार्गापासून दूर घेऊन जाऊ शकतो. त्याला म्हणतात कोमल श्रद्धा. दुसरा अधिकारी आहे मध्यम अधिकारी. मध्यम अधिकारी श्रद्धा खूप दृढ आहे, त्याचा विश्वास बसला, त्याची अनुभूती खूप जास्त चांगली आहे आणि तो पक्का कन्व्हिन्स्ड आहे की ज्या मार्गाचं मी आचरण करत आहे तो मार्ग परफेक्ट आहे आणि तो मार्ग कधीही मी सोडणार नाही. कितीही त्याला इंटेलेक्च्युअली कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला कोणीही, तो आपला मार्ग कधीही सोडत नाही. इस्कॉनचे एक खूप मोठे संन्यासी आहेत गिरिराज महाराज म्हणून. त्या गिरिराज महाराजांना त्यांच्या वडिलांनी, त्यांचे वडील मल्टी बिलिनियर होते आणि त्यांच्या वडिलांनी गिरिराज महाराजांना इस्कॉन मधून दूर करण्यासाठी एक सायकॉलॉजिस्ट आणला होता आणि त्या सायकॉलॉजिस्ट बरोबर गिरिराज महाराज चर्चा झाली होती आणि 10 मिनिटं चर्चा झाल्यानंतर तो सायकॉलॉजिस्ट म्हणाला की तुमचा मुलगा जो आहे तो परमनंटली वेडा झालाय. त्याच्या डोक्यातनं भगवद्गीता आणि त्या डोक्यातनं भक्ती जाणं शक्यच नाही. कारण जे काही तो सायकॉलॉजिस्ट प्रश्न विचारायचा, गिरिराज महाराज उत्तरे शास्त्राच्या आधारावर. सो बघा, ह्याला म्हणतात पर्सनली पूर्ण कन्व्हिन्स होणं. एकदा शिलप्रवादाने प्रश्न विचारला सगळ्या संन्यासांना, सगळे संन्यासी आहेत इस्कॉन मधले मोठे मोठे आणि सगळे बसलेत समोर, प्रचार करतात जगभर, आणि त्यांना प्रभुपादाने प्रश्न विचारला की हाऊ मेनी ऑफ युअर कन्व्हिन्स दॅट कृष्णा इज द सुप्रीम पर्सन ऑफ गॉड हेड? तुमच्यापैकी किती जण पक्की खात्री आहे, तुमच्यापैकी किती जण पक्की खात्री आहे की कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत? आता संन्यासांना कळत ना काय बोलावं. हो बोलावं तर गोंधळ, नाही बोलावं तर गोंधळ. नाही जर म्हटलं तर प्रभुपाद म्हणतील काय आहे, तो एवढी भक्ती करायला खात्रीच नाही अजून. आणि जर हो म्हणलं तर प्रभुपादासमोर कसं हो म्हणणार? कारण आपण, प्रभुपाद आपल्याला काय विचारतील की कशा आधार म्हणता तुम्ही, तर उत्तर काय देणार? सो शिष्य असे गप्प बसले सगळे आणि प्रभुपाद म्हणले की तुमचं मला माहित नाही, पण जर मी माझा विचार केला तर माझी पक्की खात्री आहे की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि ते खात्री मला आहे, ते अनुभूती मला आहे, म्हणूनच मी प्रचार करू शकतो. जगभर मी निर्भयपणे कुठल्याही अपोजिंग आर्ग्युमेंटला चॅलेंज करून आणि ते आर्ग्युमेंट खोडून काढून लोकांना कन्व्हिन्स करू शकतो की हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णच आहेत. बघा, सो
आपल्याला मध्यम अधिकारी स्तरावरती व्यक्ती कन्व्हिन्स असतो, पण असा व्यक्ती जरुरी नाही की दुसऱ्याने आर्ग्युमेंट केलं त्याला खोडू शकेल. तो कदाचित खोडू शकणार नाही, ॲटलिस्ट कन्व्हिन्स्ड आहे. आणि उत्तम अधिकारी व्यक्ती जो आहे, हा उत्तम अधिकारी कन्व्हिन्स तर आहेच, पण एखाद्यानं अपोजिंग आर्ग्युमेंट टाकलं तर शास्त्राच्या आधारावरती तो त्याला पूर्णपणे खोडू शकतो. तर आपल्यालाही भक्तिशास्त्राच्या माध्यमातून या मध्यम स्तरावरनं किंवा कनिष्ठ स्तरावरनं हळूहळू उत्तम स्तरावर जायचा प्रयत्न करायचा आहे, की आपण स्वतः कन्व्हिन्स व्हायचं आहे मध्यम अधिक स्तरावर येऊन, आणि कन्व्हिक्शन एवढं वाढवायचं आहे की कुणी अपोजिंग आर्ग्युमेंट टाकलं तर आपण त्याला खोडू शकू. हा उत्तम स्तरावरती आपल्याला पोचायचा आपण या भक्तिशास्त्राच्या माध्यमातून प्रयत्न करायचा आहे. आणि हा शास्त्रीय स्टडीचा तिसरा उद्देश आहे, प्रीचिंग ऍप्लिकेशन. चौथा उद्देश आहे शास्त्रीय स्टडीचा, की तो म्हणजे की माणसाला जर अचानकपणे कुठेही स्पॉन्टेनियसली एखादी सिच्युएशन पाहिली तर त्याला शास्त्राच्या आधारावरती ते सिच्युएशन पाहून त्या प्रसंगात योग्य ते मार्गदर्शन जगाला करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ सडनली कधी कधी भक्तांना कॉल येतो, प्रभूजी आत्महत्या झाली आहे, या आणि कथा करा पटकन ऑन द स्पॉट. आपण कथा करायला तयार नसतो, आपली तयारी नसती, आपण तयारच कथा कशी करणार आणि स्पॉन्टेनियसली सुद्धा. तर जर आपली शास्त्रांची तयारी चांगली असेल, शास्त्रांचा अभ्यास चांगला असेल, तर शास्त्रांच्या आधारावरती शास्त्रांचे काही श्लोक पाठ असतील तर त्या श्लोकांच्या आधारावरती आपण सहजगत्या ते श्लोक कोट करून आपण पुढच्या कथा किंवा पुढचं जे तत्वज्ञान आहे ते सहजगत्या सांगू शकतो. ते काही बेसिक मुद्दे आहेत, ज्या बेसिक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला भगवद्गीता आणि इतर शास्त्र आपल्याला या भक्तिशास्त्र कोर्समध्ये समजून घ्यायची आहेत. आता कोर्सचे काय नियम आहेत, हा इस्कॉनकडून डिफाईन कोर्स आहे, इस्कॉन संस्थेकडनं. त्या कोर्सचे काय नियम आहेत? नियम काय आहेत? तर सगळ्यात पहिला, कोर्सला 90% अटेंडन्स असणं आवश्यक आहे. 90% अटेंडन्स हा असणं आवश्यक आहे. दुसरं की सगळ्या परीक्षा, दोन प्रकारच्या परीक्षा होतील. एक आहेत क्लोज बुक एक्झाम, ज्या तुम्हाला न बघता लिहायच्या आहेत, आणि दुसऱ्यात ओपन बुक एक्झाम, ज्या तुम्हाला बघून लिहायच्या आहेत, ज्या तुम्हाला विचार करून प्रश्न दिला जाईल. पुस्तक बघून तुम्ही लिहू शकता, पण पुस्तक म्हणजे ते असं जस एका वाक्यात उत्तर लिहा किंवा हा प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये असं नाहीये. हे प्रश्न असते ते विचार करणारे तुमच्या ऍप्लिकेशन संदर्भातले हे प्रश्न असतील, आणि त्या प्रकारे तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं लिहून सबमिट करायची आहेत. आणि या क्लोज बुक एक्झाम मध्ये काही श्लोकाचं पाठांतर पण असेल, तेही करणं या कोर्समध्ये अपेक्षित आहे. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये 65% गुण हे पासिंगचे गुण आहेत. तर 100 मार्काची परीक्षा असते, निमान आपल्या शाळेतली उत्तरं असतात ते 35 मार्काची परीक्षा असते, पण इथं 65 मार्क हे कमीत कमी मिळणं अपेक्षित आहे. पण घाबरायचं कारण नाही आहे, का प्रश्नपत्रिकेत काय प्रश्न पडणार तुम्हाला आधीच कळलेलं असणार आहे. प्रश्नावली तुम्हाला दिलेली असणार आहे आणि त्या प्रश्नावलीतलेच प्रश्न परीक्षेमध्ये पडणार आहेत. कुठले वेगळे प्रश्न त्यामध्ये पडणार नाही आहेत. सो ते प्रश्न आपण तयार केले तर 100 पैकी 100 पडायचं काहीच हरकत नाही. तो चिंता करायचं काहीच कारण नाही. भगवद्गीतेमध्ये प्रामुख्यानं 3 क्लोज बुक एक्झाम होतील. अध्याय क्रमांक 1 ते 6 हा पहिलं मॉड्यूल आहे. अध्याय क्रमांक 6 ते 12 हे दुसरं मॉड्यूल आहे. अध्याय क्रमांक 13 ते 18 हे तिसरं मॉड्यूल आहे. या 3 टप्प्यामध्ये आपली भगवद्गीतेची परीक्षा ही होईल, आणि प्रत्येक मॉड्यूलवरती क्लोज बुक एक्झाम पण होतील. त्यानंतर भक्तिरसामृत सिंधूवरती एक परीक्षा होईल, ईशोपनिषदवरती एक परीक्षा होईल, आणि उपदेशामृत किंवा नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन या पुस्तकावरती एक एक परीक्षा होतील. आणि प्रत्येक पुस्तकावर एक एक ओपन बुक एक्झाम तुमची घेतली जाईल. फक्त भगवद्गीतेवर 3 परीक्षा आणि 3 ओपन बुक एक्झाम तुमच्या असतील. तर या सगळ्या परीक्षांची जो पूर्तता करेल, आणि आपला कोर्स ऑनलाईन असल्यामुळं फिजिकली आपण परीक्षा देत नाही प्रत्यक्ष परीक्षकासमोर बसून, म्हणून जस्ट टेस्टिंग करण्यासाठी 10% मार्क्स जे आहेत ते इंटरव्ह्यूला असतील. तुमची तोंडी परीक्षा सगळ्यात छोटी घेतली जाईल, की खरोखर जे तुम्ही ऐकलंय, खरोखर जे पेपरात लिहिलंय त्यात कुठं कॉपी केलेलं नाही ना, ते खरोखर तुम्हाला समजलेलं आहे ना, याची एक तोंडी परीक्षा घेतली जाईल. आणि त्या तोंडी परीक्षा आधारावरती हे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला दिले जातील, आणि तुम्हाला भक्ती असलेली डिग्री ही दिली जाईल. तर अशा प्रकारे आपल्या भक्तिशास्त्राचं हे स्वरूप असेल. तर सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी
दर रविवारी फक्त आठवड्यातून एक दिवस आपण घेणार आहोत, आणि ते फक्त 1.5 ते 2 तास. 2 तास पण पूर्ण नाही, आपण 1:45 क्लास संपवणार आपला. 2:45 क्लास संपवणार आपण, कारण 3 वाजता माझा पुढचा ऑनलाईन क्लास असतो, मला 15 मिनिटं गॅप आहे थोडासा. सो 1.5 ते 2 तास आपला तास असणार आहे. सो 1.5 ते 2 तास पूर्ण फोकस राहून आपण या कोर्सवर लक्ष द्यायचा प्रयत्न करूया. जर कोणाला काही शंका असतील तर त्यांनी मध्येच हात वर करून शंका विचारू शकता. शंका विचारायला लेक्चरच्या शेवटपर्यंत थांबायची गरज नाही, मध्येच आपण शंका विचारू शकतो. ते शंकाचं निरसन आपण करायचा प्रयत्न करू. सगळ्यांकडे पुस्तक असणं अपेक्षित आहे. तर काही भाग मी तात्पर्यातनं वाचीन, काही तात्पर्य महत्वाचे वाचून काढेन मी. म्हणजे तात्पर्य वाचेन मी, ते तात्पर्य तुमच्यासमोर असणं आवश्यक आहे, नाही तर मला कळणार नाही काही. शिलाप्रभुपादांचे तात्पर्य आपण जी कमेंट रेफर करणार आहोत ते एकच कमेंट रेफर करणार आहोत. अनेक आचार्यांनी गीतेवरती अनेक कमेंट दिलेले आहे, पण आपण फक्त शिलाप्रभुपादांची भगवद्गीता जशी आहे तशी याचाच आधार घेऊन हा भक्तिशास्त्र कोर्स होईल. ज्यावेळी तुम्ही ऍडव्हान्स स्तरावर जावा, हा भक्तिशास्त्र कोर्स पूर्ण होईल. होय, प्रश्न आलाय परीक्षा पण मराठीमध्ये हो, परीक्षा मराठीमध्ये असेल. जर तुम्हाला मराठीला अवघड वाटत असेल तर इंग्लिशमध्ये उत्तर लिहू शकता, पण जर ते कोर्स मराठीमध्ये आहे तर उत्तर पण मराठीमध्ये आपल्याला साहजिकच अपेक्षित आहे. जर लिहिता येत नसेल तर इंग्लिशमध्ये लिहिलात तरी हरकत नाही. इंग्लिश हिंदीमध्ये ज्या भाषा मला समजतात त्या भाषेत लिहू शकता. 30 भाषा मला समजतात, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. इतर कुठल्याही भाषा मला जास्त विशेष समजत नाही. बंगाली थोडी समजायला लागली इस्कॉनमध्ये बसून, चैतन्य चरितामृत वाचून, पण इतर कुठल्या भाषा मला समजत नाही. तर प्रामुख्यानं प्रश्न तुम्ही विचारू शकता, उत्तर तुम्हाला इथं दिली जाईल. सगळी पुस्तकं असणं आवश्यक आहे का? हो, आपल्याकडे एक फिजिकल कॉपी प्रत्येक पुस्तकाची असणं आवश्यक आहे. कारण काही पुस्तकं मराठीमधली दुर्दैवानं ऑनलाईन उपलब्ध नाही आहेत. तुमच्याकडे असेल तर बघा, मला माझ्याकडे तर कुठे लिंक नाही आहे. इंग्लिशमधनं सगळी पुस्तकं सॉफ्ट कॉपीमध्ये आहेत, पण मराठीमधनं दुर्दैवानं ही 4ही पुस्तकं सॉफ्टमध्ये आहेत. असं मला तर कुठलं लिंक आढळलेलं नाही, कुठला प्लॅटफॉर्म मला सापडलेला नाही. जर तुम्हाला मिळाला तुम्ही ऑनलाईन पण पुस्तकांचं वाचन करू शकता. पण एक छोटी पुस्तकं आहेत सगळी, फार काय मोठी पुस्तकं नाही आहेत. आणि पुस्तकं जी आहेत ती वर्थ संग्रही ठेवण्यासारखी आहे. तर तेवढी इन्व्हेस्टमेंट आपण करायला काहीच हरकत नाही आहे. हे आपण थोडीशी रुपयाची जर काही पुस्तकं घेतली तर आपल्या पैशामध्ये काही घट होणार नाही आहे. ते आयुष्यभर आपल्याला राहणार आहेत, आपलं ज्ञान वाढवणारच आहेत. सो आपण इतर अनेक चंगामंगाच्या गोष्टींवरती पैसा खर्च करतो, पण 3-4 पुस्तकं पैसा खर्च करायला पण काहीच हरकत नाही आहे. पुस्तकं कुठे मिळतील? पुस्तकं कोणत्याही महाराष्ट्रातल्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये तुम्हाला ही पुस्तकं, 4ही पुस्तकं सहजगत्या मराठी भाषेमध्ये उपलब्ध असतील. ओके, हा कोर्स किती वेळाचा आहे टोटल? ते आपल्या हातात आहे किती वेळाचा आहे. आपण किती फास्ट ग्रास्प करतो, आपल्याला किती वेळ उपलब्ध आहे, माझी अवेलेबिलिटी किती आहे. प्रयत्न असा आहे की एका वर्षात आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया. जर दर रविवारी आपण न चुकता न थांबता आपण करू शकलो, पण ते अवघड आहे, कारण का समस्या भरपूर येतात मध्ये मध्ये. मला समस्या येणार, माझ्या सेवा कधी रविवारी येतील अचानकपणे, तर मला कधी वेळ थांबा लागेल. कधी तुमच्याकडनं रिप्लाय येईल मला की नाही आज शक्य नाही करणं. कारण का काही इस्कॉनमध्ये जन्माष्टमीसारखे उत्सव असतात ज्यात सगळ्यांना सेवा असतात, गृहस्थांना सेवा असतात, ब्रह्मचार्यांना सेवा असतात. उत्सव मोठा असतो प्रत्येक इस्कॉन मंदिरामध्ये. सो त्यावेळी थांबावं लागेल आपल्याला, कदाचित काही दिवस गॅप घ्यावा लागेल, असं होऊ शकतं. सो प्रयत्न करूया 1 वर्ष ते मॅक्सिमम मॅक्सिमम 1.5 ते 2 वर्ष पूर्ण करूयाच आपण हा कोर्स. हा आपला प्रयत्न असेल. पुस्तकांचे नाव आहेत भगवद्गीता जशी आहे तशी, उपदेशामृत, आणि प्रत्येक पुस्तक शिलप्रबोधाने लिहिलेलं आहे. त्यानंतर भक्तिरसामृत सिंधू आणि ईशोपनिषद, ही 4 पुस्तकं आपण पाहायचा प्रयत्न या कोर्सच्या माध्यमातून करणार आहोत. ओके, तर आता आपण थोडक्यामध्ये आज एक पुढच्या 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये भगवद्गीतेचे इंट्रोडक्शन, भगवद्गीता काय पुस्तक आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्यातनं काय साध्य करायचं आहे, ते का लिहिलं गेलेलं आहे, त्याचं स्थान काय आहे. ओके, झालेलं लेक्चर ऐकण्याचे काही ऑप्शन असणार आहे का? हो, प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड होणार आहे. ज्यांना ज्यांना रेकॉर्डिंग पाहिजे त्यांना रेकॉर्डिंग पाठवलं जाईल. सो लेक्चर ऐकण्यासाठी ऑप्शन असेल. एखादा क्लास मिस झाला तर रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही त्या क्लासमधलं जे ज्ञान आपण इथं सांगितलं गेलेलं आहे की जे चर्चा केली आहे त्या चर्चेविषयी तुम्ही जाणून घेऊ शकता. ठीक आहे, तर हां, तर आपण थोडक्यामध्ये कोर्सला सुरुवात करूया. आजच्या पहिले इंट्रोडक्शन होती.
15-20 मिनिटं आपण किंवा 20-25 मिनिटं आपण इंट्रोडक्शन पाहिली. तर कोर्स आपण भगवद्गीता जशी आहे तशी पुस्तक चालू करूया. आता भारतामध्ये आता या ग्रुपमध्ये काही माणसं मला दिसतात जे इस्कॉनशी तेवढ्या प्रमाणात जोडले गेले नाही आहेत. त्यांना इस्कॉन माहिती आहे भक्त, सगळेच प्रॅक्टिशनर भक्त आहेत असं नाही आहेत, पण मॅक्सिमम प्रॅक्टिस करणारे भक्त आहेत इस्कॉनमधले, या ग्रुपमधले. तर आपल्याला माहिती आहे की भगवद्गीता हे पुस्तक आहे हे संपूर्ण वेदांचं सार आहे. तर आता संपूर्ण वेदांचं सार म्हणजे काय आहे? तर मुळात वेदशास्त्र काय आहेत? तर वेदशास्त्र ही आपल्या मनुष्य जीवनाची गाईड आहेत. भगवंताच्या मुखात निघालेले शास्त्र म्हणजेच वेदशास्त्र. आणि त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: श्रुती, स्मृती आणि इतिहास. आता भगवद्गीता जे पुस्तक आहे हे असं पुस्तक आहे जे 3ही प्रकारात मोडतं: श्रुती, स्मृती आणि इतिहास. श्रुती म्हणजे काय? श्रुती म्हणजे जे डायरेक्टली भगवंताच्या मुखात निघालं आणि जे ब्रह्मदेव ऐकलं आहे असं पुढं पाठवलं त्याला म्हणतात श्रुती. सो प्रामुख्यानं जे आध्यात्मिक मार्ग आहेत ते आध्यात्मिक मार्ग जे आहेत ते प्रामुख्यानं श्रुतींचा आधार जास्त घेतात, कारण श्रुती डायरेक्टली त्याच्या मुखातून निघालेले आहेत. त्यामुळे जे 4 वेद जे आहेत, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद, हे 4 वेद जे आहेत हे 4 वेद हे श्रुतींमध्ये मोडतात. हे झालं श्रुती. आता स्मृती. स्मृती म्हणजे काय? तर आपल्या ऋषींना कळलं की वेदांमधले श्लोक जे आहेत ते समजणं फार अवघड आहे. 12 वर्ष संस्कृत शिकल्यानंतरच त्यातलं संस्कृतला कळू शकतं. किती जण तुमच्यापैकी 12 वर्ष संस्कृत शिकलेले आहात? माझ्यामध्ये एक पण नसेल. मी पण अजून संस्कृत शिकलेले 12 वर्ष. शाळेमध्ये 3 वर्ष संस्कृत होते, पण कधी पुढे सायन्सला विसरून पण गेलो होतो नंतर. आणि इस्कॉनमध्ये लोक संस्कृत शिकायची कधी पाळी आलीच नाही. सगळं इंग्लिशमधून आणि मराठीमधून आणि हिंदीमधून ज्ञान मिळालं, त्यामुळे कधी संस्कृत शिकायची पाळी आलीच नाही. पण आपल्याला जर खरोखर वेद जाणून घ्यायचे असतील तर किती वर्ष संस्कृत आहे? 12 वर्ष. बरं, 12 वर्ष संस्कृत शिकवून समजायची गॅरंटी नाही. जरी समजलं तर वेदामध्ये श्लोक किती आहेत टोटल? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद म्हणून 1000 कोटी टोटल वेदामध्ये श्लोक सुखाचा आपण विचार केला तर. सो 1000 कोटी श्लोक वाचायचे. ते अवेलेबल आहेत सध्या पण गॅरंटी नाही. फार मोडके श्लोक अवेलेबल आहेत. बरेचसे वेद गायब पण झाले, बरेचसे वेद. सो तेवढे श्लोक वाचायचे, त्याचा विचार करायचा, कंटेम्पलेट करायचं, तर्क लावायचा आणि कन्क्लुजन द्यायचं. हे करायला आपण जर गेलो तर आणि समजून घ्यायचं परत आणि योग्य निर्णयाला यायचं, हे आजच्या कलियुगातल्या मेमरीच्या लोकांना आणि कलियुगाच्या बुद्धीच्या लोकांना अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. आणि पण पूर्वीच्या लोकांना सगळ्यांना शक्य नव्हतं. काहीच मोजके हुशार लोक हे समजून घेऊ शकत होते. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी काय केलं? आपल्या ऋषीमुनींनी हे वेदांमध्ये श्लोक ऐकले आणि संपूर्ण विश्वात वेगवेगळ्या ग्रहांवरती किंवा इतर विश्वांमध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनाद्वारे, त्या लीलांद्वारे हे जे वेदामध्ये तत्व आहेत ते समजावून द्यायचा प्रयत्न केला. सो ऋषीमुनी ऐकलं, श्रुती त्यांच्या स्मरणामध्ये ठेवलं, त्याच्यावर विचार केला, त्याला गोष्टीशी जोडलं. घडलेल्या घटना सगळ्या खऱ्या घटना आहेत, कुठल्या खोट्या घटना नाही आहेत, कुठल्या काल्पनिक बनवलेल्या स्टोरीज नाही आहेत, सिंड्रेला सारख्या किंवा फास्टर फ्रेंड सारख्या किंवा शेरलॉक होम्स सारख्या. रिअल घडल्या घटना, पण त्या कधी घडल्या माहित नाही, त्या कुठल्या ग्रहावर घडल्या माहित नाही, कुठल्या विश्वात घडल्या माहित नाही, पण घडलेल्या आहेत. आणि त्या घटना घडल्या त्या ज्या परंपरेतनं ऐकत आलेल्या ऋषीमुनी लोक, त्या घडलेल्या घटनांशी श्लोक जोडून की त्या घटनांद्वारे या श्लोकांचे अर्थ आणि ते तत्व जे आहेत ते कशी समजावून सांगता येतील ह्याचा विचार केला आणि 18 पुराण लिहून काढली आणि अनेक उपपुराण लिहून काढली. त्याला म्हणतात स्मृती. श्रुती एक झालं, स्मृती. आणि तिसरा इतिहास. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे या पृथ्वीवर घडलेल्या घटना आणि ज्याला एक सिक्वेन्स आहे, एक सनावळी आहे, जे कधी घडल्याला माहिती आहे. एका घटना कुठली घटना घडल्याला माहिती आहे, ह्याला म्हणतात इतिहास. सो इतिहासामध्ये 2 पुस्तक आपल्या शास्त्रामध्ये येतात, रामायण आणि महाभारत. सो श्रुतीमध्ये 4 वेद, स्मृतीमध्ये
पुराण, 18 पुराणं आणि आणि इतर उपपुराणं आणि इतिहासामध्ये रामायण आणि महाभारत. आता बघा भगवद्गीता पुस्तक कसं बघा. भगवद्गीता पुस्तक या तिन्ही कॅटेगरीमध्ये मोडतं. कसं काय? इतिहास तर डायरेक्टली आहेच, पण भगवद्गीता हा महाभारताचा भाग आहे. सो महाभारताचा भागात महाभारत इतिहास आहे आणि गीता ही महाभारतामध्ये महाभारत युद्धावर बोलली गेलेली आहे, म्हणून ते इतिहास तर आहेच. स्मृती कशी काय भगवद्गीता असू शकते? कारण का भगवद्गीता ही अशा प्रकारे सांगितले आहे, पुराणाचा उद्दिष्ट आहे की गोष्टींच्या माध्यमातून संपूर्ण वेदाचं सार सांगणं. सो भगवद्गीते 700 श्लोक अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेले आहेत की संपूर्ण वेद जरी वाचले नाहीत आणि 700 श्लोक आपण समजून घेतले तरी संपूर्ण वेदांचं सार आपण सहजगत्या समजून घेऊ शकतो. म्हणजे एका प्रकारे ही स्मृती आहे. आणि श्रुती का आहे? पहिलं कारण श्रुती असण्याचं की भगवंताच्या मुखातून निघालेत प्रत्यक्ष, वेद पण भगवंताच्या मुखात निघालेत आणि गीता पण प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेली आहे. आणि दुसरं उपनिषद जे असतात, उपनिषद ही उपनिषद म्हणजे काय असतात? तर वेदांमधला काही भाग व्यासदेवांनी सेपरेट काढला. आता हे उदाहरण एका उदाहरणाला समजून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. की काही लोक हुशार असतात, त्यांना एकदा पुस्तक वाचल्यावर परत ते पुस्तक वाचायची गरज पडत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो, माझं वैयक्तिक उदाहरण देतो. मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो, 2007-8ची घटना आहे, त्यावेळी मी गेटची परीक्षा दिली होती इंजिनिअरिंग करत असताना, लास्ट इयरला असताना. आणि दुर्दैवाने मला थोडे मार्क कमी पडले गेटच्या परीक्षेमध्ये, काही कारण असेल ती मला मार्क कमी आले थोडेसे. आणि पुढच्या वर्षी मी जॉबला लागलो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आणि मला जॉब आवडला नाही तो. मग जॉब करता करता ठरलं आपण गेटची परीक्षा देऊया. पण प्रॉब्लेम काय व्हायचा, सकाळी 9 ते रात्री 7-8 पर्यंत जॉब करायचा आणि घरी येऊन परत तो सगळे पुस्तकांचा अभ्यास करायचा, कंटाळायचा थोडासा. मग एवढा अभ्यास, ही सगळी 30-40 पुस्तकं इंजिनिअरिंगची परत वाचून काढायची, कंटाळा आला. शरीर पण थकायचं, मन पण थकलं असायचं. मग मी काय केलं, प्रत्येक धड्यातले फॉर्म्युले लिहून काढले, इंजिनिअरिंगला असतात ते. आणि ते फॉर्म्युले बघितले की त्या धड्यात त्या फॉर्म्युलेच्या आधार काय काय सांगितलेलं आहे हे लगेच डोक्यामध्ये यायचं. आणि नुसते फॉर्म्युले बघून किंवा काही महत्वाचे मुद्दे बघून सगळा धडा रिकॉल व्हायचा. का? कारण आधी ऑलरेडी पुस्तकं वाचली आहेत, तर नुसतं बघून पाठ 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 सगळं रिकॉल होऊ शकतं. सो त्याचप्रमाणे व्यासदेवांनी विचार केला की बाबा रे, एवढे सगळे शास्त्र हुशार लोकांना वाचायची गरज नाहीये. आपण काय करूया, त्यातला अत्यंत महत्वाचा भाग जो आहे, जो हुशार लोकांना आवश्यक आहे, तो त्यांनी सेपरेट काढला आणि 108 उपनिषद आणि अनेक इतर उपनिषद उपउपनिषद बनवली. त्याला वाटत उपनिषद. सो ईशोपनिषद आपण शिकणार आहोत आपल्या कोर्समध्ये. हा ईशोपनिषद कशाचा भाग आहे? शुक्ल यजुर्वेदाचा भाग आहे. सो सगळे उपनिषद काय आहेत? कुठला ना कुठला तरी उपनिषद कुठला कुठल्या वेदाचा भाग असतो, त्यातनं बाहेर काढलेलं एक सेपरेट पुस्तक आहे, म्हणजे व्यासदेवांनी बाहेर काढलेलं आहे. सो त्याचप्रमाणे महाभारताला पण पंचम वेद असं म्हटलं गेलं आहे. चौथा वेदांचा पंचम वेद कुठला आहे? महाभारत. आणि महाभारतामध्ये गीता येते आणि महाभारताचं सेपरेट काढलेलं पुस्तक आहे भगवद्गीता, म्हणून वेदांतनं काढलं त्याला गीतेला गीत उपनिषद असंही म्हणलं जातं. सो गीता हे उपनिषद आहे आणि उपनिषद म्हणजे श्रुती आहे. सो एका प्रकारे भगवद्गीता हा श्रुतीचा भाग पण आला. श्रुती, स्मृती आणि इतिहास हे प्रस्थानत्रय जे आहे या सगळ्याचा पार्ट भगवद्गीता आहे. म्हणून भगवद्गीता हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. भगवंत 15 वेदात म्हणतात, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहनम च वेदेश सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम. की प्रत्येकाच्या हृदयात मी बसलो आहे आणि मी वेदांताचा निर्माता आहे. वेदांत कृत वेद विदेव चाहम, आणि सगळ्या वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण आहे? मीच आहे. वेदांत कृत वेद विदेव चाहम. तो सगळ्या वेदांत सार हा मला जाणणं हेच आहे, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. सो म्हणून आपण एक गीता वाचली की सगळ्या वेदांचा अभ्यास केल्यापैकी आहे, म्हणून ही गीता आपण सिरियसली आणि सिन्सिअरली अभ्यासाचा प्रयत्न केला पाहिजे. तर भगवद्गीता ही प्रामुख्यानं
थिस्टिक सायन्स आहे. गीता हे विज्ञान आहे. कुठल्या गोष्टीचं विज्ञान आहे गीता? गीता हे मन, बुद्धी, अहंकार आणि आत्मा या गोष्टीचं प्रामुख्याने विज्ञान आहे. का बरं विज्ञान म्हटलं गीतेला? 2 ठिकाणी गीतेमध्ये विज्ञान शब्द येतो. 7व्या अध्याय 2रा श्लोक. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यद्ज्ञात्वा नेह भूयोन्यास ज्ञातव्यम अवशिष्यति. अर्जुना, तुला ज्ञान देत नाही. ज्ञानम तेहम सविज्ञानम, तुला विज्ञान पण सांगत आहे. इदम वक्ष्यामि अशेषतः. अशेष म्हणजे पूर्णपणे, शेष म्हणजे बाकी, निशेष भागाकार म्हणतो मराठीमध्ये आपण, काही बाकी नसला भागाकार. सो अशेष आणि निशेष सेमच आहे. अशेषता म्हणजे हे जर ज्ञान समजून घेतलंस तू आणि विज्ञान म्हणजेच ते ज्ञानाची अनुभूती घेतलीस तर जगामध्ये जाणण्यासारखं अजून काही शिल्लक राहणारच नाही. यद्ज्ञात्वा नेह भूयो अन्यान ज्ञातव्यम अवशिष्यति. भूय म्हणजे पृथ्वीवरती. या पृथ्वीवरती जाणण्यायोग्य अजून काही शिल्लक राहणारच नाही. पण काय म्हणले? ज्ञानम तेहम सविज्ञानम. सो हे ज्ञान अनुभूतीमध्ये येऊ शकतं. 9वा अध्याय 1ला श्लोक. भगवान श्री तेच म्हणतात, इदम तो ते गुह्यतमं प्रवक्ष्याम अनुसूयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. ज्ञान विज्ञान सहितम. हे केवळ तुला थेरॉटिकल ज्ञान देत नाही मी, हे अनुभूतीमध्ये ज्ञान येऊ शकतं. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्ष अवगमम धार्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. प्रत्यक्ष अवगमम धार्म्यम, ह्याची प्रत्यक्ष रूपाने अनुभूती घेता येऊ शकते. म्हणून हे विज्ञान आहे. सो गीता हे विज्ञान आहे या 4 गोष्टींचं. आणि गीतेमध्ये प्रामुख्यानं 5 विषय हाताळले गेले आहेत. कोणते 5 विषय? जीव, आपण कोण आहोत. ईश्वर, परमेश्वर कोण आहे. जगत, हे जग काय का प्रकृती काय आहे. काळ, सगळ्यांना डोक्यात पडणारा महत्वाचा शब्द काळ. माझा काळ वाईट आहे, माझी वेळ वाईट चालली आहे, सध्या जीवनात काय वाईट चाललंय प्रभूजी. बरीच मुलं मला म्हणतात, मला बरेच लोक भेटतात, प्रभूजी फार वाईट चाललं जीवनामध्ये, काळ वाईट चाललं आमचा, थोडासा वेळ वाईट चालली आहे. सो नक्की काळ हा प्रकार काय आहे? आणि सगळ्यात शेवटचं आणि आपल्यासाठी सर्वात आवश्यक कर्म. सो जीव लक्षात ठेवला, सोप्या गोष्टी असतील. तुम्हाला अकॅडमी सांगतो, J3K2. J3 म्हणजे काय? जीव, जगत, जगदीश. तीन जे आहेत, जीव, जगत, जगदीश. आणि K2 काळ आणि कर्म. सो J3K2 या लक्षात ठेवला आपण. त्या 5 जे मुख्य घटक आहेत, ज्या घटकांवरती भगवद्गीता भाष्य करते, त्या घटकांचं आपल्याला लगेच स्मरण आपल्याला होऊ शकतं. सो या 5 घटकांचा अभ्यास आपण भगवद्गीतेच्या या संवादाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यानंतर भगवद्गीतेवर अनेक 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 लोकांनी कमेंट लिहिल्या. प्रत्येक आध्यात्मिक मार्गामध्ये भगवद्गीतेचा अभ्यास केला जातो. पण त्या कमेंट्री आणि जी कमेंट्री आपण वाचणार आहोत, जशी आहे तशी श्रील प्रभुपादांची, यात काय फरक आहे? तर भगवद्गीता ही आपल्या मनानं ठरवायची पुस्तक नाही. मला असं वाटतं आपल्या मनानं श्लोकांचे अर्थ आपण भगवद्गीतेचा काढू शकत नाही. भगवद्गीतेचा अर्थ जो कृष्णाला अभिप्रेत आहे तोच समजून घेणं आवश्यक आहे. एखादी गोष्ट सांगता कृष्णाला यातनं काय सांगायचं आहे अर्जुनाला, कृष्णाची मानसिकता काय आहे, त्यांना नक्की कुठला संदेश अर्जुनाच्या डोक्यामध्ये घालायचा आहे, हे जर आपण समजून घेतलं नाही आणि आपल्या मनाला आपण अर्थ काढले गीतेचे, तर ते गीतेचं वाचन म्हणजे किंवा तो गीतेचा अभ्यास म्हणजे पालथ्या गडावर पाणी होईल. आणि इस्कॉन स्थापन व्हायच्या पूर्वी किंवा श्रील प्रभुपाद अमेरिकेत जायच्या पूर्वी हेच घडलं की अमेरिकेमध्ये श्रील प्रभुपाद जायच्या आधी इंग्लिशमध्ये गीता उपलब्ध होती. 300 पेक्षा अधिक कमेंट्रीज इंग्लिशमधनं भगवद्गीतेच्या उपलब्ध होत्या अमेरिकेसारख्या देशामध्ये. पण एकही व्यक्ती कृष्ण भक्त नव्हता. एकही व्यक्तीला कृष्णाला एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे आणि गीतेमध्ये भक्तीचं किती महत्व सांगितलंय हे एकाला कळलं नाही. आपापल्या स्वार्थासाठी, आपापल्या सोयीसाठी लोक गीतेचे अर्थ काढू लागले.
आणि भारत हा असा देश आहे जिथं गीतेवरती कोणीही बोलतो. मी एका सरकारी ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्या सरकारी ऑफिसमध्ये गेलो आणि त्या सरकारी ऑफिसमधला व्यक्ती गीतेवर बोलायला माझ्याशी. हा कर्मण आपण कर्मण्य वा अधिकार असते मा फलेषु कदाचन, आपण कर्म केलं पाहिजे, फळाची इच्छा करता कामा नये. आणि काम व्हायच्या वेळी सही घ्यायची वेळ आली, 100 रुपये काढ म्हणला मला लास्ट द्यायला. अरे म्हटलं आता तू गीतेवरती बोलतोयस. म्हटलं काय करणार, जगाला पैसा तर पाहिजे म्हणला, मग ते घ्यायला पाहिजे म्हटलं थोडंसं मला. काय केलं पाहिजे, गरजा तर भागवल्या पाहिजे, आपल्या पगार गरजा भागत आहे माझ्या. बघा इकडनं गीता बोलतोय, ह्याचा अर्थ काय, ह्याचं गीतेचं भाष्य काय आहे की ह्याच्या मुखातनं गीता येणं म्हणजे काय, एक पालथ्या घडावर पाणी आहे. किंवा पद्मपुराणामध्ये श्लोक येतो, अवैष्णवात् मुखोद्गीर्णम च्यूतम हरिकथामृतम श्रवणम नैव कर्तव्य सर्पोच्छिष्ट यथापयो. ओके, प्रश्न आलाय प्रज्ञा माताजीकडून की मनबुद्धी अहंकार आणि चौथी गोष्ट, मनबुद्धी अहंकार आणि आत्मा. ओके, चौथी गोष्ट आहे आत्मा. तर हा श्लोक काय सांगतो, अवैष्णवात मुखोद्गीर्णम, जो वैष्णव नाहीये, जो भक्त नाहीये, त्याच्या मुखातनं हरिकथा ऐकणं. च्युतम हरिकथामृतम, जरी अमृत आहे हरिकथा ही, श्रवणम नैव कर्तव्य, ते कधी ऐकू नये. म्हणजे तुलना केली आहे सर्पोच्चिष्टम यथापयो. एखाद्या दुधाला जर सापाचा फणा टच झाला, दुधाचा ग्लास आहे मोठा, आणि सापाचा फणा टच झाला, तर आपण दूध पिऊ ते, कारण जरी हे एकच फणा टच एकदा झालं, फक्त एक ड्रॉप जर विषाचा पडला त्यामध्ये, ते सगळं विष होऊन जात. सो काहीसं असं घडलं, एवढ्या गीतेच्या कमेंटरी गेल्या तरी पण लोकांना खरी गीता आणि त्याचं आचरण करणं म्हणजे काय आहे हे कळलंच नाही. आणि एकही कृष्ण भक्त नव्हता. भगवद्गीता ही गुरु शिष्य परंपरेतनच वाचली पाहिजे. आणि हे आपण बोलत नाही आहोत, हे प्रत्यक्ष भगवद्गीता बोलते. 4था अध्याय, पहिला आणि दुसरा श्लोक, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राय मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत. काय म्हणतात, हे ज्ञान सगळ्यात पहिला मी सूर्यदेवाला दिलो. भगवंत म्हणतात इमं विवस्वते योगम, विवस्वान हे सूर्यदेवाचं नाव आहे. प्रोक्तवान हम अव्ययम, हे अव्यय ज्ञान जे आहे हे ज्ञान शाश्वत आहे. कोट्यावधी वर्षापूर्वी सूर्यदेवाला सांगितलं. विवस्वान मनवे प्राय, विवस्वानने काय केलं, मनुला सांगितलं. आणि मनुनं इक्ष्वाकूला सांगितलं, इक्ष्वाकू मनुचा मुलगा. आणि पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु सकाले न महता योगो नष्टा परंतपहा. की हे अशा प्रकारे परंपरेमधनं हे ज्ञान आलेलं आहे, पण दुर्दैवानं ही परंपरा तुटली आणि त्यामुळे ज्ञान नष्ट झालं. ती परंपरा परत चालू करायची आहे, म्हणून अर्जुना मी तुला परत ज्ञान देत आहे. तर बघा, गीता ही जोपर्यंत आपण गुरु शिष्य परंपरेतनं येणाऱ्या शिष्यांकडे भक्तांकडून शिकणार नाही, तोपर्यंत आपल्या गीतेचा खरा मर्म किंवा खरा अर्थ कळणार नाही. परंपरा म्हणजे काय, जी श्रीकृष्णावर चालू होते. श्रीकृष्ण आपल्या शिष्याला सांगितली, त्यांनी आपल्या शिष्याला असं करत करत ती येते. सो आपलं इस्कॉन जे आहे 4 प्रामाणिक परंपरा आहेत, तर 4 संप्रदाय म्हणतात. आणि या 4 संप्रदायामध्ये शिकलेले गीताचे प्रामाणिक गीता आपण मानू शकतो. तर कोणते 4 संप्रदाय आहेत, पहिला संप्रदाय आहे ब्रह्म संप्रदाय, की भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं आणि ब्रह्मदेवापासून परंपरा सुरू झाली. आणि आपलं इस्कॉन जे आहे हे या ब्रह्म संप्रदायामध्ये येतं. ब्रह्म मध्व गौडिया संप्रदाय आपल्या संप्रदायाचं नाव आहे. का ब्रह्म संप्रदाय पहिला मध्वाचार्य आले, मध्वाचार्य प्रमुख आचार्य आले, मग चैतन्य महाप्रभू आले, तिथं गौडिया परंपरा आपली सुरू झाली. दुसरा संप्रदाय श्री संप्रदाय, भगवंतांनी ज्ञान दिलं लक्ष्मीला आणि लक्ष्मीपासून गुरु शिष्यांची परंपरा सुरू झाली. दक्षिण भारतातले रामानुजाचार्य हे प्रमुख आचार्य आहेत या श्री संप्रदायातले. आणि दक्षिण भारतात जर तुम्ही गेला तर श्रीरंगम, तिरुपती, कांचीपुरम ही प्रमुख मंदिरं जी आहेत, अनंत पद्मनाभ मंदिर, या मंदिरातल्या पुजारी किंवा पूजा किंवा ते जे सेवक सेवेकरी आहेत ते सगळे या श्री संप्रदायाचे भक्त आहेत. 6 बोनाफाईड संप्रदाय आहे. यात मिळणारं गीतेचं ज्ञान हे कधी चुकीचं असणार नाही. तिसरा संप्रदाय रुद्र संप्रदाय, भगवान श्रीकृष्णांनी शंकराला हे ज्ञान दिलं. रुद्र म्हणजे शंकर किंवा शिवजी, आणि शिवजींपासून परंपरा सुरू झाली, त्याला म्हणतात रुद्र संप्रदाय.
विष्णू स्वामी हे ते प्रमुख आचार्य आहेत रुद्र संप्रदायाचे. आणि विष्णू स्वामींच्या परंपरेमध्ये प्रामुख्याने आज गुजरात भागामध्ये जे पुष्टीमार्गी लोक आहेत, पुढे त्या संप्रदायामध्ये प्रमुख आचार्य गेले वल्लभाचार्य नावाचे, आणि त्यांनी पुष्टी मार्ग चालू केला, म्हणजेच बाळ गोपालची पूजा करणं चालू केली. ते पुष्टीमार्गी भक्त हे सगळे रुद्र संप्रदायामधून येतात. आणि चौथा संप्रदाय कुमार संप्रदाय. ब्रह्मदेवाचे पहिली 4 मुलं सनक, सनातन, सनानंद, सनत कुमार, या चौघांना भगवंताने ज्ञान दिलं. आणि त्या कुमारांपासून शिष्यांची एक परंपरा सुरू झाली, आणि त्या परंपरेमध्ये हे ज्ञान जात गेलं. हे कुमार संप्रदाय. सो या 4 संप्रदायात मिळणारं ज्ञान आपण घेतलं पाहिजे. सो पहिल्यांदा प्रामाणिक संप्रदायाचे आचार्य, भक्ती संप्रदायाचे आचार्य अमेरिकेत गेले. आणि जशी ही भगवद्गीता जशी आहे तशी अमेरिकेत गेली. अमेरिकेमध्ये हजारोच्या संख्येनं कृष्ण भक्त बनू लागले. कारण एक्झॅक्टली गीतेमध्ये काय सांगणं अभिप्रेत आहे हे तिथल्या भक्तांना, तिथल्या लोकांना कळलं. आणि गीतेचा खरा अर्थ कळला. आणि गीतेची प्रॅक्टिस ती लोक करू लागली. आणि गीतेचा जगभर प्रचार झाला. आणि आज 55 कोटी गीतेंचं वितरण आतापर्यंत इस्कॉननी जगभर केलं आहे. 55 कोटी. आतापर्यंत जगात सर्वोच्च रेकॉर्ड पुस्तक जर कुठलं वितरित झालं असेल तर आपली भगवद्गीता जशी आहे तशी विविध भाषांमध्ये मिळून. तर दुसरा मुद्दा, भगवद्गीता समजून घेताना आपण काय केलं पाहिजे. तिसरा की 4 मुलांची नावे सांगा प्लीज. ओके. सनक, सनातन, सनत कुमार आणि सनानंद हे 4 मुलं आहेत. ठीक आहे, ब्रह्मदेवाची 4 मुलं. तर हा काय सांगतो मी. तिसरा मुद्दा की नक्की भगवद्गीतेचं ज्ञान खऱ्या अर्थानं कोणाला कळेल. खऱ्या अर्थानं जो भगवान श्रीकृष्णांची ईर्ष्या करत नाही. एक श्लोक मगाशी बोललो मी, 9व्या अध्यायातला पहिला श्लोक. त्यामध्ये एक शब्द येतो अनुसूयवे. इदम तू ते गुह्यतमम प्रवक्षा अनुसूयवे. आसूया म्हणजे ईर्ष्या. अनुसूयवे म्हणजेच ईर्ष्यारहित. केवळ भगवंताचा भक्तच, जो भगवंताची ईर्ष्या कधी करत नाही, असा भक्तच खऱ्या अर्थानं हे भगवद्गीतेचं ज्ञान समजावून घेऊ शकतो. 4था अध्याय 3ऱ्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स एवाय मया ते अद्यम योगा प्रोक्ता पुरातनः भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हेतुत्तमम. हे रहस्यमय ज्ञान मी तुला सांगत आहे. का? 2 गोष्टी त्याकडं. तू माझा सखा आहेस, मित्र आहेस आणि भक्त आहेस. भक्तोसी मे सखा चेती. माझा भक्त पण आहेस आणि सखा पण आहेस. आणि म्हणून तुला रहस्यमय ज्ञान मी सांगत आहे. तर एका प्रकारे अर्जुनाला माध्यम बनवून भगवान ज्ञान कोणाला दिले? आपल्याला ज्ञान दिले. अर्जुना शुद्ध भक्त होता भगवंताचा. अर्जुना गुडाकेश म्हणलं गेलं आहे. गुडाकेश म्हणजे काय? जो झोपेतही कृष्ण 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 बोलायचं. आपली अवस्था कशी आहे साधक अवस्थेमध्ये? आपण जागेपणे जप करायला बसलो की झोप येते. आपण जपमाळ्यात हात घातला आणि सकाळी सकाळी मंगलारतीला आलो मग मंदिरामध्ये, आणि मंदिरामध्ये अंधार असतो मंगलारतीच्या वेळी. मंगलारती झाल्यावरती आणि अंधारात जप करायला बसलो की बसल्या बसल्या पेंग गेला आपल्याला सगळ्यांसमोर. पण मंदिरात काय सांगितलं गेले? एकत्रितपणे जप करा जेणेकरून झोपला उठवता येईल दुसऱ्याला. आपल्याला जप करताना झोप येते. अर्जुन झोपेत जप करत होता. ही अर्जुनाची स्थिती होती. सो अर्जुन जर एवढा महान भक्त आहे तर त्याला गीता सांगायची गरज काय आहे? अर्जुन कावर गोंधळला? अर्जुनाला प्रश्न का पडले? त्याला का जीवनात गोंधळ निर्माण झाला? गीतेचं ज्ञान त्याला सांगायची गरज पडली? त्याला अजिबात गोंधळ झालेला नव्हता. हा गोंधळ मुद्दामून भगवंतांनी अर्जुनाच्या मनात निर्माण केलेला होता, जेणेकरून अर्जुनाला माध्यम बनवून सगळ्या जगाला, आपल्यासारख्या गोंधळलेल्या जीवांना गीतेचं ज्ञान मिळावं. सो गीतेतला कुठलाही श्लोक एका प्रकारे अर्जुन ऍप्लिकेबल नाहीये, पण तो सगळ्याच्या वरती ऑलरेडी. पण त्याच्या माध्यमातून आपल्याला, जसं मराठीमध्ये म्हणतो आपण, लेखी बोले सुने लागे. आजकाल सासवा घरात जास्त नसतात, पण लग्न झाल्यावर नवरा बायको सेपरेट होतात आजकाल. पण पूर्वीच्या काळी ज्यावेळी सुनबाई घरामध्ये यायची आणि सासू सभ्य असायची, तर सासूला डायरेक्ट सुनेला
करेक्ट करणं, चुका काढणं लाज वाटायचं की ऑकवर्ड वाटायचं की नवीन नवीन आली आहे, डायरेक्ट चुका कशा काढायच्या सुनेच्या, तिला वाईट वाटेल, ती दुखावली जाईल. म्हणून ती काय करायची, सुने समोर आपल्या लेकीला ओरडायची, काय ग तुला कळत नाही का सकाळी लवकर उठलं पाहिजे. मग ती सुनबाई ऐकायची, तिला कळत हो सकाळी लवकर उठलं पाहिजे. काय ग केवढी घाण पडली इथं, कळत नाही, साप झाडू मारला पाहिजे इथं. हो हो हो, झाडू मारला पाहिजे हे सुनबाईला कळायचं. आणि ते ज्ञान तिला मिळायचं आणि ती त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायची. सो हे गीताचं ज्ञान काय आहे, लेखी बोले सुने लागे. लेख कोण आहे, अर्जुन. सून कोण आहे, आपण सगळे. सो अर्जुनाच्या माध्यमातनं हे ज्ञान आपल्याला द्यायचं इथं भगवंतांनी प्रयत्न केलेला आहे. सो आपण बोनाफाईड गीता वाचत आहोत, आपण पारंपरिक गीता वाचत आहोत, आणि आपण या भावनेनं गीता वाचणार आहोत की लेखी बोले सुने लागे. ओके, आता गीतेचं महात्म्य काय आहे, गीता सुरू करायच्या आधी गीता महात्म्यामध्ये काही महत्वाचे श्लोक सांगितलेत. सगळ्यांनी इंट्रोडक्शन उघडा, ज्यांच्याकडे गीता आहे त्यांनी. इंट्रोडक्शन शेवटच्या पानावरती, इंट्रोडक्शन शेवटच्या पानावरती शेवटी काही गीता महात्म्याचे श्लोक दिलेले आहेत, ते बघायचा प्रयत्न करा. तर पहिला श्लोक वाचतो मी, ठीक आहे, की काय गीतेचं महत्व आहे मनुष्य जीवनामध्ये. आणि हे सगळे श्लोक कोणी सांगितले, बाय द वे शंकराचार्यांनी, श्रीपाद शंकराचार्यांनी लिहिलेले श्लोक आहेत सगळे. गीता ध्यानशीलस्य प्राणायाम परस्य च नैव संती हि पापानि पूर्वजन्म कृतानि च. काय श्लोकाचा अर्थ आहे हा भगवद्गीतेतला 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक आहे. काय सांगितलंय, जर मनुष्याने गीता अध्ययनशीलस्य, जर मनुष्याने प्रामाणिकपणे, पेज नंबर कुठलं, माझ्याकडचं पुस्तक थोडं वेगळं आहे, छोटी एडिशन आहे माझ्याकडं, तुमच्याकडे कुठली एडिशन मला माहित नाही. पण इंट्रोडक्शन जे आहे अध्याय पहिला सुरुवाच्या दोन पानं आधी, अध्याय पहिला सुरुवाच्या आधी जा, जस्ट 2 पानं आधी, 1 पान आधी गीता महात्म्य दिलेलं आहे. जर मनुष्याने, पान नंबर 27 मोठ्या पुस्तकामध्ये निवलकर माताजींनी सांगितले, जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे व पूर्ण गांभीर्याने, बघा सिन्सिअरली आणि सिरियसली, सिन्सिअरली म्हणजे प्रामाणिकपणे आणि सिरियसली म्हणजे गांभीर्यानं, कॅज्युअली नाही. चला रविवार आहे वेळ जात नाही, 2 तास गीता क्लास ऐकू, प्रभूचा पण वेळ जात नाही, मला पण वेळ जात नाही, चला प्रभू क्लास चालू करू, या भावनेनं ऐकलं तर काय होईल, इस्कान से उस्कान होऊन जाईल, इस्कॉन होऊन जाईल. इस्कॉन मध्ये लोक म्हणतात ना इस्कान से उस्कान, नाही, इस्कान से उस्कान नाही, आतमध्ये गेलं पाहिजे, तर ते महत्वाचं आहे. तर भगवंताच्या कृपेने त्याच्या पूर्वजन्मातील दुष्कर्मांचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही. आता पूर्वजन्माचे कर्म काय वगैरे आपण नंतर कर्मात सिद्धांताला बघू, आता आपण बघायची गरज नाही सगळ्या गोष्टी. पण एवढं सांगितलं की पूर्वजन्मात जे काही पाप असतील त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही जर प्रामाणिकपणे गीतेचं अध्ययन केलं तर. फायदा आहे ना अध्ययन करायचा गीतेचा. एक प्रकार तुम्हाला जर प्रेरणा, गीता का अभ्यासली पाहिजे, गीतेचा अभ्यास का केला पाहिजे. ओके, दुसरा श्लोक हे संपूर्ण गीतेचं सार आहे. काय सांगतं, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. संपूर्ण गीतेतला शेवटचा श्लोक, शेवटचं कन्क्लुजन जे अर्जुन सांगितलं भगवंतांनी, हा श्लोक होता की सगळ्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरणे. धर्म म्हणजे काय आपण पुढे आपल्या चर्चेत पाहू, धर्माचा अर्थ काय, आणि नक्की भगवंतांना शरण जाणं म्हणजे काय ह्याचा अर्थ आपण पाहू. पण गीतेचं कन्क्लुजन काय आहे, सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरणी, मी तुझी सर्व पापकर्मातून मुक्तता करेन, याबद्दल तू अजिबात भय बाळगू नकोस. अहम त्वाम सर्व पापे, भगवंत आश्वास देत आहेत, खात्री देत आहेत की मी तुझी सगळी पाप काढून टाकेन, अजिबात घाबरू नकोस. मा सुच, मा म्हणजे नाही, सुच म्हणजे घाबरू, अजिबात घाबरू नकोस, भीती बाळगायचं काही कारण नाहीये. याप्रमाणे जो भगवंतांना शरण जातो ते जबाबदारी स्वतः भगवंत घेतात आणि अशा व्यक्तीची सर्व पापातून मुक्तता करतात. थोड्या भगवद्गीता म्हणजे काय, भगवंताच्या आदेशाखाली काम करणं. एखाद्या मिलिटरी मननं हजारो माणसांची हत्या केली युद्धामध्ये, तर हत्येच्या नावाखाली त्याला फाशी दिली होती का, नाही, त्याला मेडल दिलं होतं, त्याला परमवीर चक्र किंवा आणि कुठले पुरस्कार जे असतात ते प्रदान केले जातात. तर सरकारच्या आदेशावर हत्या केली त्यानं.
पण तोच मनुष्य जर घरामध्ये आला, गावामध्ये आला राहिला, आणि गावात एखाद्या माणसाशी शेजाऱ्याशी भांडण झालं आणि शेजाऱ्याला राग येऊन त्यानं त्याचा खून केला, एका माणसाचा खून केल्यावर सरकार त्याच माणसाचा फासावर लटकेल. म्हणजे असं कसा न्याय हा? हजारो माणसानं मारलं, मेडल मिळालं. एका माणसाला मारलं, फाशीवर लटकवलं. कारण तो माणूस मारला स्वतःच्या स्वार्थी कारणासाठी, स्वतःच्या इच्छेनं मारला त्याला माणूस तो. पहिली गोष्ट होती सरकारच्या आदेशावर. सो भगवद्गीता आपल्याला काय शिकवती? आपण ज्या काही क्रिया करतो त्या भगवंताच्या आदेशानुसार त्या चेतन करायच्या आहेत. क्रिया तीच आहे हत्या करायची, पण कुठल्या भावनेनं, कुठल्या कारणासाठी, कुठल्या उद्देशासाठी हत्या करतो, रिझल्ट वेगळा ठरतो. सो आपलं संसारिक कर्म करायचं, आपल्याला सोडायचं नाहीये. कोणी माझ्यासारखं बनायची गरज नाहीये इथं मंदिरात राहण्यासाठी. ते विशिष्ट माणसासाठी गोष्ट आहे ती, ब्रह्मचारी संन्यासी वगैरे. पण गृहस्थ आश्रमात राहून संसारी जीवन जगून जे काही कार्यकलाप आपण करतो ते कसे योग्य प्रकारे करायचे याचं ज्ञान आपल्या गीतेच्या माध्यमातून मिळणार आहे. ओके, आता गीता वाचताना काय मिळेल? मलिनम मोचनम पुंसा जलस्नानम दिने दिने सकृत गीतामृत स्नानम संसारम मलनाशनम. सो आपण जर घाण झालो, शरीर घाण झालं तर आपण आंघोळ करतो, आणि आंघोळ केल्यानंतर शरीर स्वच्छ होतं. मलिनम मोचनम पुंसा जलस्नानम दिने दिने. पण आंघोळ रोजच्या रोज करायला लागते. असं करून चालत नाही एकदा आंघोळ केली आणि पुढं 6 महिने आंघोळच केली नाही, असं कधी करतो का आपण? नाही. हॉस्टेलमध्ये काय मुलं करत असते मला माहित नाही, काय हॉस्टेलमध्ये असतात तसे बोल, 18 आंघोळ करत नाहीत. आमच्या हॉस्टेलला होते कॉलेजला की 18 आंघोळ आंघोळ करायची नाही, फक्त स्मरी मारून वर्गामध्ये यायची आणि क्लासला बसायची येऊन. आंघोळ करता कंटाळा यायचा, पण एक घडला प्रकार सगळ्यात खूप. पण रोजच्या रोज आंघोळ केल्यावर शरीर स्वच्छ होतं. पण जर कोणी एकदा, सकृत म्हणजे फक्त एकदा, गीता अमृतम स्नानम या भगवद्गीतेच्या अमृतामध्ये स्नान केलं, संसारम मलनाशनम, संसारातल्या सगळ्या मळाचा त्याचा नाश होऊन जातो. त्याच्या भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते. ओके, चौथा श्लोक गीता महात्म्याचा. गीता सुगीत कर्तव्यम किम अन्य शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिश्चिता. की हे गीता वाचल्यावर इतर शास्त्राची गरज काय आहे? कारण का प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण मुखातनं ही गीता बाहेर पडलेली आहे. वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचं वाचन करणे शक्य नाही आणि याची गरजही नाही. भगवद्गीता हा एक ग्रंथ पुरेसा आहे, कारण गीता हे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. तसेच ते स्वतः पुरुषोत्तम भगवंतांनी सांगितले आहे. हा चौथा श्लोक होता. आता पाचवा श्लोक गीता महात्म्याचा. भारतामृत सर्वस्व विष्णुवक्त्राद्यनिस्तुतम गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. जो गंगेचे पाणी प्राशन करतो त्याला मुक्ती होते, तर जो भगवद्गीतेचे अमृत प्राशन करतो त्याच्याबद्दल काय सांगावे? गंगेचं पाणी प्यायला मुक्ती मिळते. गंगा कशात निघाली आहे? भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलापासून गंगा निघाली आहे. गंगा म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांचे पाय धुतलेलं पाणी. भगवंताचं पाय धुतलेलं पाणी जर अशा प्रकारे मुक्ती देऊ शकतं, तर भगवंताच्या मुखात जे अमृत निघाले गीता अमृतावरती, तर ते अमृत पण आपलं काय करेल? भगवद्गीता हे पुरुषोत्तम भगवानांच्या मुखातून प्रकट होते. जे जे इस्कॉन मंदिर जातात त्यांना महाप्रसाद खाल्ला असाल ना? देवलकर माताजी, महाप्रसाद खाल्लाय? राजभोग कधी खाल्लाय? आवडतो का राजभोग? महाप्रसाद आवडतो आपल्या सगळ्यांना. का बरं? भगवंताच्या मुखात आलेला. भगवंतांनी आपल्या ओठाद्वारे स्पर्श केलाय त्या महाप्रसादाला, आणि तो स्पर्श खाल्ल्यामुळं, तो स्पर्श टच झाल्यामुळं प्रसाद अत्यंत रुचकर लागतो. सो त्याचप्रमाणे श्लोक जे आहेत गीतेमध्ये हे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखात आलेले आहेत. सो भगवंताच्या मुखात आलेले श्लोक ऐकणं आणि भगवंताचा महाप्रसाद खाणं यात फार फरक नाही, सेमच आहेत. सो महाप्रसाद खायला जेवढा उत्साह आपण दाखवतो तेवढाच उत्साह गीते श्लोक वाचायला पण आपण दाखवला पाहिजे. अर्थात भगवंताचे मुख आणि चरणकमल यामध्ये काहीच फरक नाही, पण निष्पक्षपाती दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की भगवद्गीता गंगाजलापेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहे. हा,
आता 6वा श्लोक. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदन पार्थवत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सगळ्या उपनिषदांना गायीची उपमा दिली आहे. सगळ्या उपनिषदांचे सार असले गीतोपनिषद किंवा भगवद्गीता ही एका गायीप्रमाणे आहे. गीता ही गायीप्रमाणे आहे. आता गायीचं दूध कोण काढतो? गोपाल, गवळी. सो गोपाल म्हणून विख्यात असले भगवान श्रीकृष्ण दूध काढत आहेत. दूध, गायीचा सगळ्यात महत्वाचा भाग काय? दूध. ते दूध गायीचं आपल्यापर्यंत कोण काढून देतं? गोपाल किंवा गवळी. तर गवळी आहे श्रीकृष्ण. अर्जुन हा वासराप्रमाणे आहे. वासर काय करतं? जर गायीसवर वासरून दिलं तर गायीला पाना फुटतो आणि गायीचं दूध गवळी सहजगत्या काढू शकतो. सो अर्जुना वासरू बनवून भगवंतांनी, जसं बघायचं म्हटलं लेखी बोले सुने लागे, की अर्जुना माध्यम बनवलं आणि गीतेचं अमृत काढून आपल्याला द्यायचा भगवंतांनी प्रयत्न केला. सो अर्जुन हा वासराप्रमाणे आहे. तर तुमच्यासारखे विद्वान जन आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृततुल्य दूध प्राशन करणारे आहे. हे 6वा श्लोक आहे. आणि सगळ्यात शेवटचा श्लोक, हा श्लोक शंकराचार्य सांगितलेला आहे. ठीक आहे. एकम शास्त्रम देवके पुत्र गीतम एको देवो देवके पुत्र एव एक मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्य एकम तस्य देवस्य सेवा. बघा, शंकराचार्य ज्यांना आपण मायावादी म्हणतो, पण स्वतः भगवान शंकर होते आणि भगवान शंकर हे भगवंताचे भक्त आहेत. भगवान शंकराचार्यांच्या गीतेचं गुणगान केलं. काय म्हणलं? वर्तमान काळात केवळ एकच शास्त्र म्हणजे भगवद्गीता, एकच परमेश्वर म्हणजे कृष्ण, एकच धर्म आणि एकच व्यवसाय असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. म्हणून एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम अखिल विश्वाकर्ता भगवद्गीता एकच शास्त्र असावे. एको देव देवकी पुत्र एव अखिल विश्वाकर्ता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर असावे आणि ती असावेत. आणि एको मंत्रस्य नामाने, एकच मंत्र म्हणजेच एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नावाचा जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कर्माप्यकम तस्य देवस्य सेवा. सर्वांसाठी एकच कर्म असावे म्हणजे ते भगवंताची भक्तिमय सेवा. तिथं आपली भगवद्गीतेची इंट्रोडक्शन संपती. आता आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात प्रवेश करूया. सो भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे, ओके, आतापर्यंत चर्चा केली काय कोणाला शंका आहे का? अजून काही शंका आहे पण प्रवेश करण्याच्या आधी गीतेमध्ये? ऑडिओ ऑन करून विचारू शकता तुम्ही तुमचा विचारायची असेल तर. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, सुरुवातीला स्मृती इतिहास, सुरुवातीला ते स्मृती इतिहासाला आपण काय सांगितलं गीतेचं 3 ठिकाणी आपली गीता असं. हा, ओके, ते जरा आम्ही जॉईन. ओके ओके ओके. सो जे लेट जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी की वैदिक शास्त्रे 3 प्रकारात विभागली गेलेली आहेत. प्रस्थानत्रय ज्याला म्हणतात. श्रुती, स्मृती आणि इतिहास. श्रुती म्हणजे काय? जे ऐकलं होतं फक्त आणि ऐकून आहे असं पुढे दिलं होतं. जे भगवंताच्या मुखात निघतं आणि मुखात निघालं आहे असं ऐकलं जातं आणि आहे असं पुढे दिलं. त्यामुळे श्रुती. श्रुतीमध्ये प्रामुख्यानं वेदशास्त्र आहेत. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद येतात. पण हे वेदातले श्लोक सगळ्यांना कळत नाहीत सहजगत्या. म्हणजे आपल्या संतांनी काय केलं? हे श्लोक ऐकले, समजून घेतले आणि ज्या घटना विश्वात घडल्या त्या घटनांशी जोडून त्या घटनांच्या माध्यमातून तत्व वेदामधलं समजवायचा प्रयत्न केला. त्याला म्हणतात स्मृती. म्हणजे संतांनी ऐकलं, विचार केला, तर्क केला, समजावून घेतला आणि लोकांसमोर मांडलं त्यांच्या भाषेमध्ये. त्याला म्हणतात स्मृती. त्यामध्ये प्रामुख्यानं 18 पुराणं येतात. आणि तिसरा इतिहास. पुराणातल्या घटना ज्या आहेत त्या कुठं घडल्या माहित नाहीत, कधी घडल्या माहित नाहीत, कुठल्या घरात घडल्या माहित नाहीत, कुठल्या विश्वात घडल्या माहित नाहीत. तिसरा इतिहास. इतिहास म्हणजे या पृथ्वीवर घडलेल्या घटना ज्याच्या माध्यमातून पण वैदिक तत्व समजून सांगता येतात. आणि त्याप्रमाणे रामायण आणि महाभारत हे 2 ग्रंथ येतात. सो भगवद्गीता हा श्रुतीचा इतिहासाचा पाठ पण आहे कारण तो महाभारताचा भाग आहे. भगवद्गीता हे भगवंतांनी वेदांचं सार सांगितलंय आपल्या समजण्यासाठी म्हणून स्मृतीमध्ये पण येतं.
आणि भगवद्गीता हे भगवंताच्या मुखातून निघाले म्हणून ते श्रुतीमध्ये पण येतं. आणि भगवद्गीता उपनिषद पण आहे, कारण का महाभारताला पंचम वेद म्हणले. सो उपनिषद वेदांचा भाग असतो काढला सेपरेट. सो महाभारतात गीता बाहेर काढले म्हणून ते उपनिषद पण आहे, असा याचा अर्थ आहे. ओके प्रभू, कळलं का प्रभूजी? हरे कृष्ण. येस, हरे दिवते माता. येस येस. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा. प्रभूजी चक्षुच्या बारेमध्ये सांगा ना, चक्षु कोणते कोणते? पहिला चक्षु माहिती नाही. ओके, जडचक्षु, ज्ञानचक्षु आणि प्रेमचक्षु. पहिला कोणता म्हटले? जडचक्षु किंवा स्थूल चक्षु. ओके, धन्यवाद आपण जे आपल्या डोळ्यात दिसते जडचक्षु, जे ज्ञानाच्या आधार पाहतो ते ज्ञानचक्षु, आणि जे प्रेम निर्माण झाल्यावर जे भगवंताला पाहू आपण ते प्रेमचक्षु. ओके, धन्यवाद धन्यवाद. ओके ओके. आणि कोणाचा प्रश्न आहे काही? ओके. सो मी परत सांगतो, केव्हाही मध्ये हात वर करून प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारला थांबायचे, कारण का बरेच आपण विसरतो प्रश्न आपल्या डोक्यात काय आहे. डोक्यात जागा विचारून टाका पटकन, म्हणजे सगळ्यांना क्लॅरिटी ते येऊन जाईल. ओके, आपण गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रवेश करूया. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यामध्ये माझ्या हा शब्द ऐकला होता, अर्जुन विषाद योग. मी गोंधळलो होतो फार. विषाद आणि योग एकत्र कसं काय? विषादचा अर्थ काय मराठीमध्ये? विषाद म्हणजे काय? दुःख. मला खूप दुःख. विषाद झाला, दुःख. दुःख झालं, त्रास झाला, नैराश्य आलं, गोंधळ झाला निर्माण, त्याला विषाद म्हणतो आपण. आणि योग आपण आपल्या डोळ्यासमोर शब्द येतो. योगाचा अर्थ काय? जे आपल्या दुःखात बाहेर काढतो, जे आपल्याला शांती, योग, प्राणायाम, श्वास घेणं, श्वास सोडणं, योगासन करणं, जे शांती आपल्याला देईल त्याला म्हणतो योग. सहसा योगाचं फॅड फार आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये. योगा 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 करत सगळे. सगळ्यांना बॉडी पीसफुल ठेवायची आहे, माइंड पीसफुल ठेवायचं आहे, मनशांती पाहिजे, सगळे योगा योगा करतात. पण योगाचा खरा अर्थ काय आहे? सो योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे, भगवंताशी जोडणे. लहानपणी इयत्ता 9वी मध्ये का 10वी मध्ये आठवत नाही मला, आम्हाला गणितामध्ये क्रिया होती, योग वियोग क्रिया. त्यामध्ये काय करायचो आम्ही? अंश आणि छेद असेल तर छेदाला अंश जोडायचो आणि म्हणायचो योग झाला. आणि अंशातनं छेद वजा करायचो, त्याला म्हणायचो वियोग झाला. सो जोडणे म्हणजे योग, काढणे म्हणजे वियोग. आपण म्हणतो यंदा लग्नाचा योग आहे. योग म्हणजे काय? यंदा कनेक्शन आहे यावर्षी, जोडलं जाणार लग्न. सो योगा मीन्स टू कनेक्ट. कुणाशी जोडायचं आहे? परमशक्तीशी, परमेश्वराशी, परमेश्वराशी जोडणं म्हणजे योग. सो अर्जुन या अध्यायामध्ये आपल्या शोकाच्या माध्यमातनं, आपल्या विषादाच्या माध्यमातनं, आपल्या गोंधळाच्या माध्यमातनं कुणाशी जोडला जातोय? भगवान श्रीकृष्ण जोडला जातोय. म्हणून अर्जुनाचा विषाद पण योग ठरतोय, अर्जुनाचं नैराश्य पण योग ठरतोय. त्या विषादाच्या माध्यमातनं अर्जुनाला गीतेचं अमृतमय ज्ञान मिळणार आहे. म्हणून अर्जुन विषाद योग असं भाषांतर संस्कृतमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये या अध्यायाचं टायटल दिलं गेलं आहे व्यासदेवांनी. श्रील प्रभुपादांनी इंग्लिशमध्ये जे नाव दिलं याला, त्याला नाव दिलं ऑब्झर्विंग द आर्मी, सैन्य निरीक्षण. या अध्यायात प्रमुख निरीक्षण केलं गेलं आहे दोन्ही प्रकारच्या सैन्यांचं. महाभारताच्या युद्धापूर्वीच्या युद्ध सुरू व्हायचे सैन्य जमा झाले आहेत कुरुक्षेत्रावरती, त्याचं निरीक्षण केलं गेलं आहे इथं. ओके, तर आता आपण पहिल्या श्लोकात जायचा प्रयत्न करूया. सो अध्याय क्रमांक 1चे काही विभाग पडतात. त्या विभागामध्ये प्रामुख्यानं श्लोक क्रमांक 1 ते 11 हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये आहे युद्धाची तयारी, हा विभाग आहे. जसे विभाग पडतात मी सांगत जाईल, पण पहिला विभाग आहे या अध्यायातला श्लोक क्रमांक 1 ते 11. काय आहे? प्रिपरेशन ऑफ वॉर किंवा युद्धाची तयारी. ओके, आपण पहिल्या श्लोकात जाऊया.
धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजयः. धृतराष्ट्र म्हणाला, काय म्हणाला? हे संजय, कुरुक्षेत्र आणि या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित असलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केले? आता वास्तविकपणे जी लोक युद्ध करायला जमले त्यांना तिथं विचारलं पाहिजे का काय केलं म्हणून? आपण जेवायला गेलो हॉटेलमध्ये तर आपल्या घरी कोण विचारतं का, अरे तू हॉटेलमधून काय केलंस? अरे काय केलं म्हणजे काय? जेवायला गेलो होतो, जेवण केलं. क्रिकेटची मॅच बघायला गेलो आपण, तर कोणी घरचं विचारतं का क्रिकेटची मॅच बघायला काय केलं तुझं? काय केलं म्हणजे मॅच बघितली. सो त्याचप्रमाणे साहजिकच कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर हे योद्धे जमलेले आहेत, तर काय केलं असा प्रश्न विचारायची आवश्यकता काय धृतराष्ट्राला? कारण का ऍक्च्युली महाभारत वाचलं आपण, तर ऍक्च्युली महाभारताच्या वर्जननुसार संजयानं गीता कधी सांगितली धृतराष्ट्राला? संजयला दिव्यदृष्टी होती, सगळ्यांना महाभारत माहिती आहे. संजयला दिव्यदृष्टी व्यासदेवाने दिली होती आणि एका जागी बसून तो प्रसंग पाहू शकत होता. कुरुक्षेत्राच्या युद्धावर काय प्रसंग घडलाय तो पाहू शकत होता. पण महाभारत आपण वाचलं ऍक्च्युअली व्यासदेवांचं, तर त्यात असं लिहिलंय की पहिले 10 दिवस संजय गेलेला होता युद्धभूमीवरती कुरुक्षेत्राच्या, आणि 10व्या दिवशी भीष्मदेव खाली पडले युद्धामध्ये. त्यावेळी संजय परत कुरुक्षेत्रावरनं हस्तिनापूरला आला आणि हस्तिनापूरला आल्यानंतर हा प्रश्न धृतराष्ट्रानं संजयला विचारलाय की माझ्या मुलांनी आणि पांडवाच्या मुलांनी काय केलं 10 दिवस, काय झालं कळलंच नाही धृतराष्ट्राला. आणि आता या श्लोकापासून चालू करून मग भगवद्गीता सांगून मग पुढचं युद्धाचं घडलं वर्णन जे आहे ते संजय धृतराष्ट्राला सांगतो, आणि पुढचे 8 दिवस जे आहेत त्याचं वर्णन तो तिथं बसल्या बसल्याच धृतराष्ट्राला सांगू शकतो. राजा सांगितलेलं आहे युद्धाचं वर्णन, आणि म्हणून हा प्रश्न विचारलाय काय केलं बाबा. आता यामध्ये या एका श्लोकामध्ये गीतेचं गूढ रहस्य दडलेलं आहे. कुठला शब्द दडला असेल? अख्खी गीता काय सांगणार आहे आपल्याला हे या एका श्लोकावर आपण प्रिडिक्ट करू शकतो. काय म्हणलं श्लोकामध्ये? मामका पांडवा, माझे पंडूचे, माझे तुझे, ह्याला म्हणतात द्वंद्व. धृतराष्ट्र कसा व्यक्ती आहे? धृतराष्ट्र हा आसक्ती असलेला व्यक्ती आहे. कशाप्रती आसक्ती त्याला? आपल्या मुलांप्रती. वास्तविक पाहता महाभारत इतिहास आपण पाहिला तर ज्यावेळी पंडू राजा मेला, त्याला मिळाल्या शापामुळं की ज्यावेळी तू प्रणय क्रिया करण्यासाठी आपल्या पत्नीला जवळ घेशील, त्या पत्नीचा स्पर्श होत असतो मरून जाशील, जर तिला आलिंगन देशील तर मरून जाशील, असा शाप मिळाला होता पंडू महाराजांना. कारण त्यांनी का प्रणय क्रिया करणाऱ्या हरणाला मारलं होतं. हरण 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 आणि ते ऋषीमुनी होते आणि त्या हरणाच्या रूपामध्ये येऊन ती क्रिया करत होते, म्हणून शाप मिळाला होता. कारण ती क्रिया फार पवित्र आहे, प्रजनन करणं पवित्र क्रिया आहे खूप. भगवंत असं म्हणतात गीतेमध्ये 7व्या अध्यायात शिकू आपण, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जिता धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. जी काम वासना धर्माला धरून आहे ती काम वासना मी आहे, असं भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष गीतेमध्ये सांगतात. सो क्रिया फार पवित्र आहे. अशा पवित्र क्रिया करता तुम्हाला मारलंस. इवन रामायण सुरुवात कशी आली? वाल्मिकी रामायण लिहायला सुरू केलं, कशी सुरुवात झाली रामायण सुरुवात? की वाल्मिकी पाणी संध्या करण्यासाठी नदीवर गेले होते आणि काही 2 क्रौंच पक्षी नर आणि मादी प्रणय क्रिया करत होते, आणि एका शिकाऱ्यानं त्या मादी नराला मारला बाण आणि नर कोसळून खाली पडला. आणि क्रिया बघून राग आला वाल्मिकींना, आणि रागाच्या भरात एका सुंदर अनुष्टुप छंदामध्ये शाप दिला त्या क्रौंच पक्षा त्या शिकाऱ्याला की पवित्र कार्य चाललं असताना प्रजनन क्रियेचं असं का मारलं तुम्ही? तर आणि मग पंडू आकर्षला आपल्या बायकोकडे माधुरीकडे, आणि माधुरीला स्पर्श केला आणि पंडू मरून गेला. आणि पंडू मेल्यानंतर माधुरी गेली सती, आणि कुंती आपल्या मुलांना घेऊन परत हस्तिनापूरला आली होती, आणि त्या मुलांचं पालकत्व कोणी स्वीकारलं होतं? धृतराष्ट्राने.
सो एका प्रकारे धृतराष्ट्राची पण मुलं आहेत पांडव. पण धृतराष्ट्र काय म्हणतो इथं, नाही नाही नाही, ती माझी नाही, ती पांडूची आहेत आणि ही माझी आहेत. सो जिथं माझं, मी, मैं हे येतं, माझं 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 माझं, हा स्वार्थ जिथं येतो, अशा माणसाला गीता सांगणं आवश्यक असतं. सो गीतेचं उद्देश काय आहे, या माझ्या 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 करण्यातनं, मामका मामका मामकातनं, या हे माझं हे तुझं, हे माझं हे तुझं, या द्वंद्वात मुक्त होऊन दिव्य स्तरावरती येणं. सर्व काही भगवंताचं आहे, सर्व काही कृष्णाचं आहे, या कृष्ण भावनेपर्यंत येणं, या कृष्ण चेतनेपर्यंत येणं, हे भगवद्गीतेचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून सुरुवात गीतेची कशी केली आहे, मामका पांडवा. सो आपल्याबद्दल माझं आणि तुझं, माझं आणि तुझं ही भावना असेल तर आपण कुठल्या कॉन्शियसनेसमध्ये आहोत, कुठल्या चेतनेमध्ये आपण आहोत, धृतराष्ट्र चेतनेमध्ये आपण आहोत. आपली आसक्ती अजून धृतराष्ट्रासारखीच स्ट्रॉंग आहे, ते अजून गेलेलं नाही. आणि जो व्यक्ती आसक्त असतो तो व्यक्ती कधीच दिव्य स्तरावरती येऊ शकत नाही. सो भगवद्गीतेचं उद्दिष्ट आहे या चेतनेत उचलून दिव्य स्तरावरती आपल्याला घेऊन जाणं. संस्कृतमध्ये श्लोक आहे ना एक, अशनम मे वशनम मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणा हंती कालवृकोधरा. त्याचा अर्थ काय आहे, अशनम मे हे जेवण माझं, वशनम मे कपडे माझे, जाया मे माझी बायको, बंधुवर्ग मे माझे नातेवाईक, इति मे 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 कुर्वाणा. मे मे कोण करतं, मे 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 असं बकरी करते. ते बकरीसमोर गवत टाकलेलं असतं, ते शेळीसमोर गवत टाकलेलं असतं आणि ते गवत खात होतं, मॅ 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 असं करत असते. तिला वाटतं माझं गवत आहे, माझं गवत आहे, माझं गवत आहे. पण तिला नकळतपणे एक कसायचा कोयता, कसायची कुऱ्हाड किंवा तलवार जे काय असेल ते शस्त्र त्यांचं कापायचं, ते पडतं डोक्यावरती, एका क्षणामध्ये नष्ट होऊन जाते. काळाच्या रूपात खट करून ती बकरी नष्ट होऊन जाते, शेळी नष्ट होऊन जाते. आणि दुर्दैवाची गोष्ट काय, तिच्या बाजूने शेळी असते, ती पाहतीये की माझ्या बाजूने शेळी मारली गेली आहे मटण खाण्यासाठी. पण या शेळीला काय वाटतं की नाही 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 नाही, मला कधीही मारलं जाणार नाही, मी कधीही मरणार नाही, मला गवत कायमत राहणार. आणि ती तशीच गवत खात राहते, ती सावध होत नाही. सो माणसाचं असंच आहे, माणूस पाहतोय की स्वार्थीपणा करून लोक खड्ड्यात जात आहेत, लोक मरतायत, लोक तडफडतायत, लोक भोगतायत, काहीच त्यांना आनंद स्वार्थीपणात मिळत नाहीये. आणि काळाद्वारे मारले लोक, माझं 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 करत बरेच तर माझं माझं करत बसतात. आणि कुठल्या क्षणी काळाचा घात त्यांच्यावर सांगता येत नाही, कुठल्या क्षणी जीवाला जाईल सांगता येत नाही, तरी पण ते माझं 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 करत बसतात. युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारला होता यक्षानं, यक्षाच क्विज, एक फेमस क्विज आहे यक्षाच क्विज. तर यक्षानं प्रश्न विचारला युधिष्ठिर महाराजांना की या जगातलं सगळ्यात महात्तम आश्चर्य कोणतं. आणि युधिष्ठिर महाराज उत्तर दिलं, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम शेषास्थावरमिच्छन्ति किम आश्चर्यम अथः परम. याचा अर्थ असा मराठीमध्ये, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम. आपण पाहतोय आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या घरामध्ये, आपतेष्टांमध्ये लोक मरतायत. यमालयम गच्छन्ति यमालयम, एवढी मरण आपण पाहतो, तरी पण आपण मात्र असं जीवन जगतो की जसं की आपण कधी मरणारच नाही. शेषा स्थावर मिच्छन्ती, आपण अशी कल्पना करतो आपण कधीच मरणार नाही आहोत. किम आश्चर्य अथ परम, या सगळं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं. सो ही जी मानसिकता आहे, माझं माझं करण्याची स्वार्थी मानसिकता, यातनं गीताला बाहेर काढते आणि उच्च निस्वार्थी स्तरावरती आपल्याला घेऊन भगवद्गीता पोचवते, की पोचवणं आपल्याला आहे. ओके, तर सगळ्यांसमोर पुस्तक असेल तर तात्पर्य फार महत्वाचं आहे. हे तात्पर्य वाचवायचं प्रत्यक्ष. जे मुद्दे आता सांगितले मी त्यातले आहेतच बरेचसे, पण काही नवीन मुद्दे पण त्यामध्ये सांगितलेले आहेत, त्यावर आपण चर्चा करायचा प्रयत्न करूया. तरी वाचतो सगळ्यांनी लक्षात पुस्तकामध्ये, भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे आणि याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिलेला आहे. सॉरी, सो भगवद्गीतेला आस्तिक्यवादी विज्ञान म्हणले. सो भगवद्गीता नास्तिक लोकांसाठी नाही.
अनेक नास्तिक लोकांनी कमेंट्री भगवद्गीतेवर लिहिलेल्या आहेत आणि ती नास्तिक लोक खूप महानतम आहेत, ती प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी गीतेवर कमेंट्री लिहिली आहे. पण भगवद्गीतेच्या त्यांची कमेंट्री म्हणजे काय, पालत्या घडावर पाणी आहे. आणि खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, किंवा हे माझ्या मनचं बोलत नाही मी, पण खरं आहे. आपले लोकमान्य टिळक, विथ ड्यू रिस्पेक्ट, खूप आदरपूर्व व्यक्ती आहे, खूप जीव झळला आपला स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, आणि त्याचा सन्मान आहेच. पण जे मंडाला गीता रहस्य ग्रंथ त्यांनी दिला, त्या गीता रहस्य ग्रंथामध्ये सुरुवातच त्यांनीच केली आहे की भगवद्गीता समजावून घेताना जर एखाद्याने विचार केला की महाभारत खरं घडलेलंच नाही आहे तरी हरकत नाही, सो पहिल्याच वाक्यात लोकमान्य फेल झालं. तर गीता हे आस्तिक्यवादी विज्ञान आहे, गीता हे नास्तिक लोकांचं विज्ञान नाही आहे. घटना खऱ्या घडलेल्या आहेत आणि भगवान श्रीकृष्ण खरे आहेत हे ज्यांना पटतं तेच गीता समजून घेऊ शकतात. आणि मगाशी आपण पाहिलं की कोणाला गीता कळते, भक्तोसी मे सखाचे, जे भक्तालाच खऱ्या अर्थाने गीता ही कळू शकते. सो नास्तिक लोकांना गीतेचा खरा अर्थ कधीच कळणार नाही, कारण त्या गोष्टींना काही गोष्टी ते स्वीकारू शकत नाही. म्हणून भगवद्गीता हे आस्तिक्यवादी विज्ञान आहे. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजावून घेतली पाहिजे. आणि आपलं भाग्य आहे, एका महानतम कृष्ण भक्ताकडनं, श्रील प्रभुपादांच्याकडनं आपण ही गीता समजून घेत आहोत. श्रील प्रभुपाद हे महानतम कृष्ण भक्त होते. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे, व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्याचं भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील सर्व शास्त्रामध्ये ज्ञान त्याला समजते. आपण भाग्यवान आहोत की आपण गुरु शिष्य परंपरेशी जोडले गेलो आहोत आणि त्या परंपरेच्या कृपेने आपण हे ज्ञान समजून घेऊ शकतो. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेत पाहू शकेल. सो गीतेचं वैशिष्ट्य काय आहे? इतर पुराण, इतर वेद, कुराण, बायबल, इतर धर्मशास्त्र यात जे जे सांगितले सगळं गीतेमध्ये मिळेल तुम्हाला. पण गीतेमध्ये ज्या युनिक गोष्टी सांगितल्या आहेत ते इतर शास्त्रामध्ये, इतर धर्मांच्या पुस्तकामध्ये नाही आहेत. हे भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून अशेष की हे ऐकल्यावर इतर काय ऐकायची गरजच नाही. हे ज्ञान साक्षात भगवान पुरुषोत्तम श्रीकृष्णाने सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे. सो पेपरामध्ये प्रश्न पडणार, गीता हे आस्तिक्यवादी विज्ञान का आहे? आत्ताच उघडून ठेवतो तुम्हाला पेपर. महाभारतात वर्णिलेले धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूल आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता हे ज्ञान सांगितले. आता श्लोकाची सुरुवात झाली धर्मक्षेत्री. येथे धर्मक्षेत्री म्हणजेच काय, जिथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण. सो कुरुक्षेत्र ही पुण्यभूमी आहे, धर्मभूमी आहे. ज्यांनी थोडं बहुत कृष्ण पुस्तक वाचले, शिलप्रभू लिहिलं किंवा 10वा स्कंद वाचलाय भागवतमचा, आपल्याला माहिती आहे सूर्यग्रहण लागलं होतं ते भगवान श्रीकृष्ण स्वतः द्वारकेवरनं यज्ञ करण्यासाठी कुरुक्षेत्रावर गेले होते आणि त्या कुरुक्षेत्रावरती व्रजवासियांची पहिली भेट, वृंदावन सोडल्यानंतर त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. सो का बरं सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रावर गेले होते? कारण ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो आणि अशुभ काळात पुण्यकर्म केले पाहिजेत, धार्मिक कार्य केली पाहिजेत आणि म्हणून ते धार्मिक कार्य करण्यासाठी धर्मक्षेत्रावर गेलं पाहिजे, पुण्यक्षेत्रावर गेलं म्हणून कुरुक्षेत्र निवडलं. सो धर्मक्षेत्रावर धृतराष्ट्र सुरुवात काय करतो? धर्मक्षेत्रे. का बरं? कारण धृतराष्ट्राला भीती आहे आतमध्ये की जी जागा चांगली आहे ना ते चांगल्या लोकांना फेवर करते. उद्या जर तुम्ही नाईट क्लब मध्ये गेलात
आणि नाईट क्लबमध्ये बसून जप करायचा प्रयत्न केला माळेवरती, करू शकाल? नाईट क्लबमध्ये बसून कोण ट्राय केलाय नाईट क्लबमध्ये बसून जप करायचा? नाही, ती जागा तामसिक आहे. दारूच्या दुकानात आपण गेलो आणि ते जप करायचा प्रयत्न केला, तुला जप होऊ शकेल तिथं शांतपणे? नाही होऊ शकणार, कारण तामसिक जागा आहे ती, तमोगुण जास्त आहे तिथं. तामसिक गोष्टींना ती प्रेरणा देते. दारू पिणं तामसिक गोष्ट आहे. रात्री क्लबमध्ये हुंदडून नाचणं ही तामसिक गोष्ट आहे. त्या तामसिक गोष्टींना ती जागा प्रेरणा देते. ऑफिसमध्ये आपण गेलो आणि जप करायचा प्रयत्न केला, नाही होणार जप व्यवस्थित. ऑफिस हे पॅशनेट जागा आहे, काम करायचंय, काम करायचंय, पैसा मिळवायचा आहे, त्या प्रकारच्या गोष्टींना ती प्रेरणा देते तिथं. पण मंदिरामध्ये आलो तर मंदिरामध्ये एखादा दारुडा व्यक्ती जरी आला, बेवडा व्यक्ती जरी आला पिऊन, तरी मंदिरामध्ये तो डोक्याला जमिनीला हात लावतो, तीर्थ घेतो, नमस्कार करतो. किंवा एखादा बेवडा व्यक्ती रात्री तर्र होऊन गटारात जरी पडला असेल आणि सकाळी उठून तो शुद्धीतून घरी आला आणि घरामध्ये देवाची फोटो पाहतो, ते उदबत्ती अर्पण करतो. का? सकाळची वेळ सात्विक असते. देवाचा फोटो सत्वगुणी सात्विक ठिकाणी ठेवला गेला आणि त्या ठिकाणाचा, त्या वेळेचा परिणाम चेतनेवरती होत असतो. मग धर्मक्षेत्र साहजिकच धार्मिक क्षेत्र आहे आणि पांडव धार्मिक लोक आहेत, त्याचा परिणाम त्या चेतनेवर नक्की होणार, हा विश्वास धृतराष्ट्राला होता आणि ते पांडवांना फेवर करणार. आणि म्हणून धर्मक्षेत्री, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धृतराष्ट्र आपल्या पुत्राच्या अंतिम विजयाबद्दल साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्याने काय केले. पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच स्वतःचे आणि आपल्या धाकटा भाऊ पंडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती. तरी सुद्धा त्याची विचारणा महत्वपूर्ण आहे. भावंडामध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरती आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यावयाचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आणि अशा पवित्र ठिकाणी कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरवल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र स्वभावतः सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार आहे हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्रांच्या कक्षेमध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथे युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठी धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघंही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांना कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुरु कुळाच्या वारसा हक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा पुतण्यांशी म्हणजेच पांडवपुत्रांशी असणारा विशेष संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून असे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्रांच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्र व कुरुक्षेत्र या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबरोबरच हेही विशेष महत्व आहे. तर हे पहिल्या श्लोकाविषयी काय गोष्टी होत्या, काही कोणाला विचारायचंय? आतापर्यंत आपण जे पहिल्या श्लोकावर चर्चा केली त्यावर काही शंका विचारायची कोणाला? ओके, तर आपण दुसऱ्या श्लोकाकडे जाऊया. प्रयत्न करूया काही श्लोक पूर्ण करायचे आपण. पहिल्या 11 श्लोकात काय विशेष काही नाहीये. ओके. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानेकं व्यूढं दुर्योधनस्तथा आचार्यम् उपसंगम्य राजा वचन अब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन,
पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढीलपणे बोलण्यास आरंभ केला. सो काय सांगायला गेला दुर्योधन आचार्यांना की आपली रचना आणि त्यांची रचना कशी आहे. आणि एका प्रकारे दुर्योधन आपल्या आचार्यांना द्रोणाचार्यांना एका प्रकारे रागवणार आहे. का का तुमच्याच शिष्यांनी तुमच्यावर युद्ध पुकारले आणि तुमचाच एक शिष्य ज्याच्या ज्याचं आव्हान केलं तुम्हाला मारण्यासाठी आणि त्याला तुम्ही ज्ञान दिलं. कसलं ज्ञान? युद्धाचं ज्ञान दिलं. आणि युद्धाचं ज्ञान देऊन तोच धृष्टद्युम्न जो आहे तो पांडवांचा सेनापती बनलाय आणि पांडवांची सेनेची रचना करतोय. बघा काय करून बसतात तुम्ही. एका प्रकारे दुर्योधन कम्पेअर करतोय आपलं सैन्य किती आहे आणि पांडवांचं सैन्य किती आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद म्हणतात, धृतराष्ट्र जन्मता आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्या आंधळाच होता. त्याला नक्की माहित होते की आपली मुलंही आपल्याप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी खात्री होती. तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल शंका होती. धृतराष्ट्राने युद्धमध्ये परिस्थितीपूर्वक हेतुपूर्वक विचारणा करून संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्विग्न झालं राजाला प्रोत्साहित करायचे होते आणि म्हणून त्याने राजाला खात्री पटवून दिले की पवित्र क्षेत्राच्या प्रभावाखाली त्यांचे पुत्र कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नाहीत. एक भीती वाटली धृतराष्ट्राला. काय की पुण्यस्थळी गेल्या, जसं मगाशी म्हटलं मी, त्या क्षेत्राचा प्रभाव होतो आणि त्या क्षेत्राचा प्रभाव होऊन दुर्योधन युद्ध करणं बंद करता कामा नये. दुर्योधनच्या मनात विचार बदलता कामा नाहीत की माझी इच्छा आहे, माझा पुत्र मोह आहे की राज्य भोगलं पाहिजे मीच आणि माझ्यानंतर कोणी भोगलं पाहिजे, माझ्या मुलानंच. सो कुठल्या प्रकारे दुर्योधन माघार घेता कामा नये. म्हणून संजय सांगतो धृतराष्ट्राला की दुर्योधनने काय केलं काळजी करू नका, काही झालं तर युद्ध हे होणारच होणार. या ठिकाणी जरी दुर्योधनचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे त्याला आपल्या सेनापतीकडे जावे लागत आहे, ज्यावरून तो राजकारणी होण्यास पात्र आहे कळून येते. राजकारणी कसे असतात? आपल्या स्वार्थासाठी ते कोणाचाही आश्रय घ्यायला तयार असतात, कुठलाही पक्ष फोडायला तयार असतात, कुठल्याही पक्षावर जोडायला तयार असतात. महाराष्ट्रामध्ये आपला अनुभव आहे. कुठलाही राजकारणी पक्ष किती मतभेद असले कुठल्याही पक्षावर युती करतो. हे राजकारण आहे. सो राजकारण भयानक असतं खूप. सो दुर्योधन हा परफेक्टली राजकारणी होता. नगरपालिका निवडणुका आता नुकत्याच निकाल पण लागत आहे काहीतरी, असं ऐकलं मी. सो मला आठवते लहानपणी नगरपालिका निवडणुका आमच्या गावात व्हायच्या. सगळे उमेदवार आमच्या घरामध्ये यायचे, पाया पडायचे अक्षरशः प्रत्येकाच्या मत मागण्यासाठी. केवढी नम्रता, बाप रे, वाटेल केवढी नंबर लोक आहेत ती. सो राजकारणी लोकांना शिकलं पाहिजे एका प्रकारे. ते कुठल्या थराला जातात स्वार्थ साधण्यासाठी, आपण स्वार्थासाठी जातात ते. सो दुर्योधन हा अशा प्रकारे स्वार्थी व्यक्ती होता, परफेक्ट राजकारणी होता. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा त्याने मुत्सद्य गतीचे प्रदर्शन केले आणि आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. ओके. पश्यता पांडपुत्राणाम आचार्यं महतीं चमूं व्यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. आता दुर्योधन आपल्या आचार्यांना, द्रोणाचार्यांना सांगतोय, तव शिष्येन धीमता, तुमचा शिष्य हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. इनडायरेक्टली काय सांगतोय दुर्योधन, काय करू बसलात तुम्ही? कुठल्या मुलाला तुम्ही ज्ञान दिलं आणि त्याच्यामुळं अशी रचना पांडवांकडे झाली, पांडवांना बळ मिळालं. सो तुम्ही एका प्रकारे चूक केली आहे, असं इनडायरेक्टली सार्कस्टिकली दुर्योधन आपल्या गुरूंना सुचवत आहे. आणि दुसरं काय सुचवत आहे? तात्पर्य प्रभुपाद म्हणतात की दुर्योधन हे दाखवून द्यायचं आहे की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे, अर्जुन हा द्रोणाचार्याचा अत्यंत लाडका शिष्य होता, पण दुर्दैवानं द्रोणाचार्यांना अर्जुनाच्या विरुद्ध लढावं लागत होतं. कारण द्रोणाचार्य उपकाराच्या खाली दबले गेलेले होते. धृतराष्ट्राने उपकार केले होते द्रोणाचार्यांवरती आणि उपकाराच्या दबावाखाली
धृतराष्ट्राला साथ देणं द्रोणाचार्य आवश्यक होतं. अर्जुनाच्या विरुद्ध युद्ध करणं आवश्यक होतं. म्हणून इनडायरेक्ट इंडिकेट करतोय की पांडव हे द्रोणाचार्य शिष्य आहेत, प्रिय शिष्य आहेत, आणि त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्याचा बुद्धिमान व सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधननं याद्वारे दिला होता. जो असं दुर्योधन शिष्य आहे, आणि शिष्यानं गुरुला असा इशारा चुकीचा आहे ऍक्च्युली. त्याच्याकडनं ज्ञान घेतलं, पण तिचा स्वार्थ येतो तिथं व्यक्ती समोर गुरु आहे का आजोबा आहे का काका आहे का मामा आहे का जवळचा आहे का लांबचा आहे, स्वार्थ साधला गेला पाहिजे. हा दुसरा मुद्दा आपण यातनं समजावून घेऊ शकतो. ओके, श्लोक क्रमांक पण 4 बघू. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. आता थोडस असं वाटल्यावर दुर्योधनला वाटलं की बापरे, मी द्रोणाचार्य असं बोललो तर द्रोणाचार्यांना थोडीशी भीती वाटेल, किंवा इतर जे कुरु सेनानी आहेत तिथं त्यांना भीती वाटेल, बाकीचे घाबरून जातील. ह्याचा अर्थ काय, रे पांडवांकडे दुष्टसैन्य आहे, द्रोणाचार्य शिकवलंय, केवढं सैन्य आहे, पश्चा बघा बघा म्हणतायत, घाबरतो का आम्हाला, अशी जाणीव थोडीशी झाली दुर्योधनला. आणि आपल्या सैन्याला आणि द्रोणाचार्यांना एनकरेज करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, टेन्शन घेऊ नका, आपण कमी नाही होत, हम क्या किसी से कम है क्या, है बिलकुल टेन्शन मत लो. हा श्लोक दुर्योधन बोलत आहे. पुढचे श्लोक दुर्योधन बोलत आहे की येथे भीम आणि अर्जुन यांच्यावर शूर आणि महान धनुर्धर आहे, तसेच युधान, विराट आणि द्रुपद यांसारखे श्रेष्ठ पांडवांचे पहिले योद्धा सांगतोय दुर्योधन, असे श्रेष्ठ योद्धा पण आहेत. आणि कोण कोण योद्धा आहेत त्यांच्याकडं? दुष्टकेतुश्च चेकितनः, काशीराजाश्च वीर्यवान, पुरुजि कुंतीभोजश्च शैभश्च नरपुंगवा. शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतभोज आणि शैब्य हे सगळे योद्धे पांडवांच्या बाजूने आहेत. आणि या सगळ्यांमध्ये अजून एक महत्वाचा योद्धा आहे, आणि अजून काही महत्वाचे योद्धे जे फार शूर आहेत. त्याचं नाव आहे युद्धमन्यू किंवा अभिमन्यू. 6व्या श्लोकात भगवंत म्हणतात, संजय म्हणतो, दुर्योधन म्हणतो राजर, युद्धामन्युश्च विक्रांता, उत्तमजश्च वीर्यवान, सौभद्र द्रौपदेयश्च सर्व एक महारथा. तेथे पराक्रम युद्धमन्यू म्हणजेच अत्यंत शिक्षित उत्तम मौजा सुभद्रा पुत्र आणि द्रौपदी पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी आणि लढवय्ये आहेत. अभिमन्यू फार शूर होता, एकट्यानं सिंगल हँडली चक्रव्यूह फोडला त्यानं. अशा प्रकारे युद्ध केलं. महाभारतामध्ये वर्णन येतं की कर्णाच्या मुखात डायलॉग आहे हा, की जर क्षत्रियाला युद्धातनं पळून जायची परवानगी असती धर्मानुसार क्षत्रिय कधी युद्ध सोडून जाऊ शकत नाही, मधनं पळून जाऊ शकत नाही. जर क्षत्रियाला धर्माचा परवानगी असती तर मी युद्ध सोडून केव्हाच पळून गेलो असतो. एवढं भयानक युद्ध, एवढं फिअरसम युद्ध कोणी केलं? एकट्या अभिमन्यूनं. सो हे सगळे महारथी लढवय्ये योद्धे आहेत. आता जे मगाशी म्हटलं मी की आपल्या सैन्याला प्रेरणा दिली पाहिजे, घाबरवायचं नाहीये. ठीक आहे, शत्रू कोणा कळला, आता आपण कोण आहोत, आपण कमी आहोत काय? आता दुर्योधन प्रेरणा देतोय आपल्या योद्ध्यांना, आपल्या गुरूंना प्रेरणा देतोय. ओके, डोंट वरी. श्लोक क्रमांक 7. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तमा, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. अरे माझं बघा, आता मी कमी नाहीये, माझ्याकडे जास्त सेना उलटी पांडवांपेक्षा. ओके, कोण आहे माझ्याकडं? साधे साधे युद्ध माझ्याकडे नाही आहेत. श्लोक क्रमांक 8. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः, अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तस्तथैव च. कोण कोण आहे माझ्याकडं? सगळ्यात पहिला भीष्म आणि कर्ण, दोन भयानक योद्धे आहेत. भीष्म हे
परशुरामाचे शिष्य आहेत. भीष्मांना इच्छामृत्यूचं वरदान आहे. आणि भीष्म एवढे शूर आहेत की प्रत्यक्ष परशुराम जे भगवंताचे अवतार आहेत, जे भगवंत शाक्तावेश अवतार आहेत, त्यांना हरवले भीष्माने युद्धामध्ये. या पृथ्वीतलावर त्या काळामध्ये भीष्मांना हरवू शकेल असा एकमेव योद्धा नव्हता. अर्जुन फक्त रोखू शकत होता भीष्मांना. द्रोणाचार्याने भीष्मांना अर्जुन रोखून धरू शकत होता, पण मारू शकत नव्हता, कारण दोघेही बरोबरचे होते. आणि त्यात भीष्मा इच्छामृत्यूचं वरदान होतं. आणि म्हणून भीष्मांना माणूस कपट करावं लागलं पांडवांना. सगळ्यांना माहित आहे, त्यांनी शिखंडीला मध्ये आणून ते कपट केलं आणि त्यांना मारलं. कर्ण, कृपाचार्य हे पण चिरंजीवी आहेत. कृपाचार्य, अश्वत्थामा हा पण चिरंजीवी आहे. विकर्ण हा एकमेव योद्धा होता ज्यानं विरोध केला होता द्रौपदी वस्त्रहरणामध्ये. द्रौपदी वस्त्रहरण झालं एकमेव कौरव, त्याने दुर्योधनाचा विरोध केला, पण युद्धाच्या वेळी तो कौरवांच्या बाजूस लढला. आणि भूरिश्रवा नावाचा सोबदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. ओके. आणि बाकीचं काय सांगायचं? अन्येच बवः शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शास्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारतः. नाना शास्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारता. सगळ्या शास्त्रात पारंगत, युद्ध विशारद असे माझ्याकडे योद्धे आहेत. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तयार असले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व प्रकारच्या विविध प्रकारच्या शास्त्रांनी सुसज्ज आणि युद्ध कलेत निपुण आहेत. आणि असे योद्धे होते. दुर्योधनासाठी प्राणाची आहुती देणारे त्रिगर्त देशाचे राजा सुशर्मा असा एक योद्धा होता. महाभारत त्यांनी ऐकलंच थोडं बहुत, त्यांना माहित असेल की जोपर्यंत अर्जुन हळला नाही युद्धातनं तोपर्यंत चक्रव्यूह रस्ता येणार नाही. मग काय केलं पाहिजे चक्रव्यूह रचण्यासाठी? द्रोणाचार्य म्हणले काही काळ अर्जुना बाहेर घेऊन जा. आणि त्याने सुशर्माला सांगितलं दुर्योधननी की तू जा आणि तू अर्जुनाला आव्हान दे युद्धासाठी. आणि क्षत्रियाचा नियम काय आहे? धर्मशास्त्रानुसार जर एखाद्या शस्त्रानं आव्हान दिलं तर क्षत्रिय ते आव्हान टाळू शकत नाही. आव्हान दिलं अर्जुन तुझ्यावर युद्ध करेल, युद्ध करता करता तू रथ हलवत 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 दूर घेऊन जा, एवढं दूर की तो परत येऊ शकणार नाही. आता एखाद्या योद्ध्यानं अर्जुनला चॅलेंज दिलं म्हणजे काय? मरण समोर आहे, मरणा गॅरंटीड. अर्जुना कोण जिंकणार युद्ध? अशक्य आहे. देवतांना विस्मित केलं अर्जुनानं, देवतांसाठी युद्ध केलेलं आहे. आणि निवात कवच राक्षसाला मारलं होतं अर्जुन स्वर्गात जाऊन. मग अशा अर्जुनावर कोण युद्ध करणार? अशक्य युद्ध करणं. अर्जुनावर मरण निश्चित आहे. पण सुशर्मा तयार झाला, ठीक आहे मी करायला तयार आहे, जरी मरण डोळ्यासमोर दिसतंय. बघा, जरी दुर्योधन वाईट होता, त्या वाईटांसाठी पण समर्पित जीवन जगणारे लोक असतात आजच्या काळातही, आणि त्या काळात पण होती. ओके. आता 10वा श्लोक जो आहे आणि 11वा श्लोक, 2 श्लोक घेऊ आपण. आजचे आपला क्लास थांबू आपण. 10व्या श्लोकात सांगितलंय अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम इदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. आमची शक्ती अपरिमित आहे, अपर्याप्तम, आणि पितामह भीष्मांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. पण भीमाने काळजीपूर्वक असलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. बाह्यदृष्ट काय बोलते दुर्योधन? पांडवांची शक्ती मर्यादित आहे आणि आमची शक्ती अमर्याद आहे. पण आतल्या आत दुर्योधन घाबरलाय, त्याला भीती वाटतेय. कसली भीती वाटतेय? ऍक्च्युली पांडवांची सेना अमर्याद दिसते मला, आणि माझी सेना मर्यादित दिसते, म्हणून भीष्माद्वारे रक्षित आहे. भीष्म आपल्याकडे असले पाहिजेत, भीष्माशी आपण पण सारखं भीष्म 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 असं दुर्योधन म्हणत आहे. बघा तात्पर्य प्रभात काय देतात. या ठिकाणी तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्यशक्ती ही अपरिमित असल्याला वाटते. उलट पक्षी कमी अनुभव असलेला सेनापती म्हणजेच भीमाने रक्षिला पांडवांचे सैन्य सीमित आहे.
भीम हा भीष्माच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमी मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणार असेल तो भीमाकडून होईल. कारण भीमाने प्रतिज्ञा केली होती की मी दुर्योधनची मांडी फोडेन. त्या मांडीवर आपटून त्यानं द्रौपदीला बस म्हणून सांगितलं होतं, ती मांडी मी फोडेन अशी प्रतिज्ञा केली होती. पण आता बघा, त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजय खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. पण आचार्य सांगतात, चक्रवर्ती पाद आचार्य सांगतात, आतनं दुर्योधन घाबरला होता. इंडायरेक्ट म्हणतोय की पांडवांची शक्ती अपर्याप्तम. अपर्याप्त दुसरा अर्थ काय? पर्याप्त नाहीये. अपर्याप्त दुसरा अर्थ काढला काय होतो? पर्याप्त नाहीये. आपली शक्ती पर्याप्त नाहीये, पण पांडवांकडं पुरेशी शक्ती आहे आपल्या हरवण्यासाठी, असं इनडायरेक्टली घाबरून दुर्योधन बोलतो आहे. ओके, आता आजच्या क्लासमध्ये शेवटचं सोपवू आपण. अयनेषेषु सर्वेषु यथा भागवस्थितः भीष्मवेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता तुम्ही सर्व सैन्य व्यवस्थेतील नेमक्या ठिकाणी उभं राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे. मागच्या श्लोकात काय म्हणला दुर्योधन? आपल्याकडे भीष्म आहेत, अपर्याप्त शक्ती आहे, पण आता काय म्हणतोय? भीष्माचं रक्षण करा. कारण जर भीष्म असतील तर सुद्धा जिंकू शकू. हे काय दर्शवतं? भीती, हृदयामध्ये भीती आलेली आहे. भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटलं की आपण इतर युद्धाला महत्व कमी दिले आहे, असे वाटू नये. आणि म्हणून त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दात परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ठामपणे सांगितले की भीष्मदेव निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूने रक्षण करण्यास प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजू युद्धात गुंतले असतील तर इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठू शकेल. म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोकळी ठिकाण न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्वाचे आहे. कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे, हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धात भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण ज्यावेळी मोठ्या मोठ्या सेनापतीच्या सभेत द्रौपदीचे वस्त्राण केले होते त्याच वेळी त्याने त्या दोघांकडे न्यायरचना केली होती. पण ते चकार शब्दही काढू शकले नव्हते, हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांच्या जिव्हाळा असला तरी द्यूत क्रीडेप्रमाणे आता ते जिव्हाळ्याचा त्याग करतील, आणि अशी त्याला आशा होती. संपला पहिला सेशन, संपला पहिल्या अध्यायातला सैन्य निरीक्षण. तर प्रामुख्याने काय पाहिलं आपण जर समरी बघितली तर पहिल्या श्लोकात मामका पांडवा स्वार्थ धृतराष्ट्राचा. गीता काय शिकवते? स्वार्थातनं निस्वार्थ कसं यायचं. धर्मक्षेत्र म्हणजे काय? पवित्र तीर्थक्षेत्र आहे, याचा फायदा पांडवांना होईल अशी भीती धृतराष्ट्राला वाटली, आणि त्या धर्मक्षेत्राचा परिणाम होऊन कौरवांनी युद्ध टाळू नये, परत युद्ध केलं अशी त्याला इच्छा होती. आणि मग पुढच्या आपण पाहिलं की दुर्योधन गेला द्रोणाचार्यांकडं, आणि द्रोणाचार्यानं सांगतोय की तुम्ही शिकवलेल्या शिष्यानं पांडवांची रचना केली. पांडवांकडे शक्ती किती आहे? भीम आहे, अर्जुन आहे, इतर योद्धे आहेत सगळे, पण घाबरायचं कारण नाही, आपल्याकडे भरपूर आहे. आपली सेना पण अपर्याप्त आहे, आणि भीष्माचं रक्षित आहे, पण भीष्म आणि द्रोणामध्ये पांडवांमध्ये जिव्हाळा आहे, सो काय गॅरंटी देता येत नाही. सो सगळ्यांनी मिळून भीष्माचं रक्षण पण करा, असे डिप्लोमॅटिक बिहेवियर या श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला दुर्योधनचं दिसून येतं. तर पुढच्या रविवारी आपण 12व्या श्लोकापासून पहिल्या अध्यायाची सुरुवात करूया. हरे कृष्णा. कोणाला काय प्रश्न आहे एखादा? ओके, सो पुढच्या रविवारी आपण 1 वाजता त्याच वेळी भेटून पुढचा अध्याय आपण कंटिन्यू करूया. श्रील प्रभुपाद की जय. जय.